मित्र हो, आज या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणारे मिरजमधले सुप्रसिद्ध सर्जन, त्याशिवाय या अत्यंत महत्त्वाच्या संस्थेनं मला या ठिकाणी आमंत्रित करून तुमच्यासमोर बोलण्याची संधी दिली. खरं म्हणजे ज्या संस्थेला आणि या व्याख्यानमालेला जवळपास 100 वर्षाचा इतिहास आहे, 97 वर्षाचं आता हे चालू आहे, त्या ठिकाणी जिथं खूप मोठमोठी माणसं येऊन गेलेली आहेत, त्या ठिकाणी येऊन आपल्याशी संवाद साधणं हेही माझ्याकरता खूप बहुमानाचं आहे. त्याच्यामुळं या संस्थेचे सगळे जे अधिकारी पदाधिकारी आहेत त्या सगळ्यांचं आणि तुम्हा सगळ्या श्रोत्यांचं, मिरजकरांचं आभार मानूनच मी माझ्या बोलण्याला सुरुवात करतो आहे. मुळामध्ये वैद्यकीय व्यवसायाच्या अनुषंगाने किंवा वैद्यकीय विषयाच्या अनुषंगाने काही बोलणं, चर्चा करणं हा विषय आपल्याला कधी फारसा आवडत नाही. त्याच्यामुळं ते आपल्याला दिसतं आहे. म्हणजे की आपण समजा वेगळा कार्यक्रम असता तर अजून अधिक संख्येनं आलो असतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की याच्याबद्दल खरोखरच गंभीरपणे चर्चा करावी का, असं समाज म्हणून आपण ठरवलंय का, असा एक मोठा प्रश्न आहे. म्हणजे आज तुमच्यासमोर मी बोलताना आजच्या लोकसत्ताची जी बातमी आहे किंवा कालच्या एक्सप्रेसची जी बातमी आहे ती तुमच्यापैकी त्यांनी वाचली असेल की जागतिक आरोग्य संघटना भारतामध्ये किती मृत्यू झाले याच्याबद्दल काही वेगळे आकडे सांगत आहे. आणि त्यांचं आणि भारत सरकारचं त्याच्या अनुषंगाने काही मतभेद सुरू आहेत. भारत सरकारने आतापर्यंत जवळपास 10 पत्र दिलीत जागतिक आरोग्य संघटनेला की तुम्ही म्हणता एवढे म्हणजे जवळपास 48 लाख मृत्यू हे भारतात झालेले नाही आहेत, आमच्याकडे 5 लाखच मृत्यू झालेले आहेत आणि आमचा जो काही डेटा आहे तो आम्हाला तेच सांगतो आहे. अशा पद्धतीची ती चर्चा सगळी सुरू आहे. या सगळ्या चर्चेच्या माध्यमातून म्हणजे मला इथं सुरुवात करताना मला जो नेहमी प्रश्न पडतो तो तुमच्यासमोर मांडतो मी आणि मग आपण याच्या अनुषंगानं पुढे जाऊयात. म्हणजे आता ज्या मॅडमनी माझा परिचय करून दिला, एकूण विषयाची व्याप्ती सांगितली, त्या बोलताना असं म्हणाल्या की कोविडनं आपल्याला खूप काही शिकवलेलं आहे. मला असं वाटतं की आपण शिकतो का याच्याबद्दल मला शंका आहे. म्हणजे मी तर कोविडला नेहमी कोविड मास्टरच म्हणतो. म्हणजे मी गमतीनं आत्ता तेच बायकोला म्हणालो येताना की मला व्हॉट्सअपवर कोविड मास्टरांचा मेसेज आलाय की चला तुम्ही लोकांनी एकूण माझ्याबद्दल जरा सिरियसली विचार करायला ठरवलेलं दिसतंय, मिरजेला चाललायच वाटतं, कळलं की नाही. मी म्हटलं माहीत नाही किती लोक विचार करतील सिरियसली ते. तुम्हाला कल्पना आहे, मला 2 गोष्टी खूप ठळकपणे सांगायच्यात की एक आहे की मी काही इथं वैद्यकीय विषयावर त्या अर्थानं बोलणार नाही. म्हणजे टेस्टिंग किंवा वॅक्सिन डेव्हलपमेंट आणि सगळ्या गोष्टी अजिबात नाही. मला हे तुम्हाला सांगायचं की पब्लिक हेल्थ हे मुळात डॉक्टरांचं क्षेत्र नाही आहे. पब्लिक हेल्थ हे फार ओपन फील्ड आहे आणि त्याला खूप सामाजिक राजकीय आयाम आहेत. आणि म्हणून तेच लक्षात न घेता जर आपण त्याचा विचार केला तर जिथं आता आपण अडखळतो आहोत तेच आपण करत राहू. सर्वसामान्यपणे आपली गावाकडची खेड्यातली माणसं ज्या भाषेमध्ये बोलतात आणि त्या बोलण्याच्या नंतर काही म्हणी होतात, काही वाक्प्रचार होतात. मला नेहमी असं वाटत आलेलं आहे की इव्हन शिव्या होतात, आपल्या ज्या शिव्या आहेत. मला असं नेहमी असं वाटतं की आपल्या समाजामध्ये ज्या म्हणी, ज्या शिव्या, ज्या वाक्प्रचार पडलेले असतात त्यांच्यामध्ये आपला खूप मोठा इतिहास दडलेला असतो. फक्त आपण त्याच्याकडे तितक्या बारकाईने कधी बघत नाही. त्यातली पहिली म्हण मी तुम्हाला सांगतो. ती म्हण अशी आहे आणि आपल्याला सगळ्यांना परिचयाची म्हण आहे, मग ती काही नवीन नाही. म्हण आहे गरज सरो वैद्य मरो. म्हणजे मला नेहमी प्रश्न पडलेला आहे बिंग डॉक्टर आणि एक माणूस म्हणून समाजातला या की ही म्हण अशीच का पडली असेल की गरज सरो वैद्य मरो, गरज सरो सुतार मरो, गरज सरो लोहार मरो, गरज सरो गौंडी मरो, अशी म्हण का नाही पडली. आणि समाज मन जेव्हा एखादी म्हण निश्चित करतं तेव्हा त्याच्याकडे काही अनुभव असतो. आपण हे पाहिलेलं आहे की आपण नेहमीच केवळ वैद्यच नव्हे तर एकूण वैद्यकीय क्षेत्र संपली की त्याच्याबद्दलचा विचार संपतो. हा त्यातला पहिला मुद्दा आहे. मग तुम्हाला कल्पना आहे की आपली दुसरी लाट संपली आणि त्याच्यानंतर आपल्याकडं भारतामध्ये 1 नव्हे 2 नव्हे 5 मोठ्या राज्यांच्या मध्ये निवडणुका झाल्या. तुमच्यापैकी किती जणांनी त्यातल्या मान्यवर लोकांची भाषणं ऐकली, कुठल्याही पक्षाची असतील. मी तर अत्यंत म्हणजे त्याच्यामध्ये मला कुठल्या पक्षाचं नाव घ्यायचं नाहीये, कुठलीही भाषणं असतील ती. किती मंडळींनी आपल्या भाषणामध्ये
आपण एकूण पब्लिक हेल्थच्या अनुषंगाने काय करणार आहोत, काय करण्याची गरज आहे. कारण आपण दुसऱ्या लाटेमध्ये लिटरली ऑक्सिजन शिवाय माणसं मरताना बघितली, बेड शिवाय माणसं मरताना बघितली. असं असताना माझ्या देशासमोरचा, प्रत्येक राज्यासमोरचा, मग तो पश्चिम बंगाल असेल, उत्तर प्रदेश असेल, पंजाब असेल की अजून कोणताही असेल, प्रत्येक राज्यासमोरचा प्रश्न जर कोणता असेल तर तो आहे पब्लिक हेल्थ, सार्वजनिक आरोग्य. त्याच्याबद्दल आपले कोणते पुढारी बोलले? त्याच्याबद्दल कधी समाज म्हणून, नागरिक म्हणून, मतदार म्हणून आपण बोललो? अजिबात नाही. म्हणजे निवडणूक अशी पार पडली की जसं काही या देशामध्ये दुसऱ्या आलीच नव्हती, जसं काही या देशामध्ये लाखो लोक मेलेच नव्हते, अशी आपली चर्चा चालली होती. एकही विषय नाही. आत्ता मागच्या एप्रिल मे मध्ये तुम्ही चर्चा बघता त्या राज्यामध्ये चाललेल्या, त्या चर्चा काय आहेत? त्या चर्चामध्ये कुठंतरी वैद्यकीय विश्वाला स्थान आहे? हार्डली एका वर्षापूर्वी वी वेर फायटिंग फॉर ऑक्सिजन सिलेंडर्स. म्हणजे केवळ तुम्ही आणि मी नव्हे, तुमच्या जिल्ह्याचे कलेक्टर एकमेकांशी भांडत होते की सोलापूरचा कलेक्टर म्हणत होता की उस्मानाबादच्या कलेक्टरनं माझा टँकर पळवून नेला आणि मला टँकर इथं नसताना तिकडे कसं काय गेला. म्हणजे हे सर्वसामान्य माणसं नाही तर कलेक्टर मंडळी आपल्याशी एकमेकांशी भांडत होती. ही अशी अवस्था असताना आज मात्र बरोबर 1 वर्ष फक्त संपलेलं आहे. आज आपले विषय वेगळे आहेत पूर्णपणे. आणि म्हणून सॉरी टू से, आपण काहीही शिकत नाही हे आपण पहिल्यांदा मान्य करूयात. गरज सरो वैद्य मरो, ही जी म्हण आहे, ही म्हण तीच सांगते. इथं फक्त वैद्य म्हणजे वैद्य नव्हे तर पूर्ण मेडिकल फील्ड, वैद्यकीय विश्व या अर्थानं तो त्याचा अर्थ आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जनमानसामध्ये या सगळ्या पॅन्डेमिकच्या आठवणी अत्यंत ठळकपणे मनामध्ये आहेत त्यांच्या. म्हणजे माझ्या गावाकडं कोणतीही बाई लय भांडणं झाली की म्हणायची तुला पटकी झाली. आता मला म्हणजे लहानपण तुला पटकी झाली काय कार्यक्रम आहे? तर पटकी म्हणजे कॉलरा. आणि कॉलराची पॅन्डेमिक किती काळ आपल्याकडे चालू होती. कॉलराने लक्षावधी लोकांना गिळंकृत केलेलं आहे. त्याच्यामुळे तुला पटकी झाली. आणि दुसरी शिवी असते, तुला उठला गोळा. गोळा म्हणजे प्लेगचा गोळा, बिबोनिक प्लेग आणि निमोनिक प्लेग, वी नो इट, की ज्याला आपण काळा मृत्यू किंवा ब्लॅक डेथ म्हणतो. त्याच्यामुळं आजही खेड्यातली ती बाई शिवी देते, तर शिवी सांगते की या आजारांची दाहकता काय होती ते. पण ती दाहकता आपल्या राजकीय आणि सामाजिक नेतृत्वापर्यंत पोहोचत नाही. हा त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. त्याच्यामुळे ती दाहकता फक्त त्या बाईपुरती, तिच्या घरापुरती, तिच्या गल्लीपुरती उरते, ती पुढे जात नाही. हा त्यातला सगळ्यात मोठा भाग आहे. आता या सगळ्यामध्ये आपण अजून थोडंसं पुढे जाऊयात. आपण जर विचार केला तर आपण सगळ्यांनी असं ठरवलेलं आहे, म्हणजे आपलं असं एक सगळ्यांचं एकमत आहे. म्हणजे मी परवा पण डॉक्टर पोरे सर होते पुण्यामध्ये, तिथंही हे वाक्य मी उच्चारलं आहे की आपण असं म्हणतो की या पृथ्वीतलावरचा सगळ्यात बुद्धिमान प्राणी जर कोणी असेल तर तो मनुष्य. बरं, आता हे ठरवलं कोणी? म्हणजे मनुष्य हा बुद्धिमान आहे हे सांगायला बाकी कोणाला काही कळत नाही. घोडा, गाढव किंवा बैल, गाय कोणी काही सांगत नाही की हा बुद्धिमान आहे म्हणून. हे आपणच आपलं म्हणतो. म्हणजे हे आपणच आपली आरती ओळखण्याचा कार्यक्रम आहे की आपण खूप बुद्धिमान आहोत. यातली गंमत अशी आहे, मी तुम्हाला याच्याकरता सांगतो आहे की आपल्यामध्ये इतका अहमगंड आहे मनुष्य प्राणी म्हणून. आणि आपल्याला हे कळत नाही अनेकदा की आपण जेव्हा म्हणतो मनुष्य प्राणी, तेव्हा वी आर ऑल्सो अ क्रिएचर. आपणही प्राणी आहोत. वी आर पार्ट ऑफ द ॲनिमल किंगडम. हे आपल्याला कळत नाही. आणि म्हणून आपण इतरांपेक्षा आपल्याला काहीतरी जास्त शिंग फुटलेली आहेत, कळलं की नाही, असं आपल्याला कायम वाटत राहतं. आणि म्हणून एकूण इकॉलॉजीकडं, एकूण सगळ्या गोष्टींकडे पाहायची जी आपली धारणा आहे ती फार वेगळी आहे. म्हणजे आपल्याला रामायण आणि महाभारत हे आपले महत्वाचे ग्रंथ आहेत. महाभारतामध्ये दुर्योधन अत्यंत गर्वानं सांगतो पांडवांना की हस्तिनापूर आणि बाकीचं काय सोडून द्या, सुईच्या आग्रावर मावेल एवढी देखील जमीन द्यायला तयार नाही मी, मिळणार नाही, जमणार नाही. आणि ही भांडणं जी महाभारतात आपण बघितली ती नंतर भाऊभाऊकीमध्ये आपण प्रत्येक गावामध्ये बघत राहतो की अजिबात नाही, बांध इकडे तिकडे सारखवायचं नाही. सुईच्या
टोकावर माळवडी पण जमीन द्यायला मी तयार नाही, अशी म्हणणारी जी भावंड आहेत ती महाभारताच्या दुर्योधनापासून ते आजपर्यंत आपण पाहत आलेलो आहोत. पण त्या सुईच्या टोकावर जेवढी जमीन मावेल तेवढ्या जागेमध्ये काही लाख सूक्ष्मजीव असतात, हे मात्र आपण विसरून जातो. जेव्हा आपण म्हणतो की आपण सगळ्यात बुद्धिमान, ही पृथ्वी आमची, तेव्हा ही खरोखरची पृथ्वी आमची आहे का? हे रामदासांचं खूप प्रसिद्ध वाक्य आहे दासबोधामधलं, की मूषक म्हणती हे आमुचे घर, पाली म्हणती हे आमुचे घर, मक्षिका म्हणती हे आमुचे घर निश्चयशी. जे घर आपण काही लाख रुपये काही कोटी रुपये खर्च करून घेतो आणि आपल्याला वाटतं हे माझं घर आहे, तिथं आपल्यासोबत हे सगळे राहत असतात आणि त्या सगळ्याचं ते घर असतं. पण आपण मात्र नाही, 7-12 कोणाच्या नावावर आहे, तिथं ह्याच्यावर कसं कोणाचं नाव आहे. तसंच आपली अवस्था आहे आपली पृथ्वी तलावरची, की आपल्याला असं वाटतं की ही पृथ्वी आपली आहे आणि आपण इथले सगळ्यात बुद्धिमान प्राणी आहोत. द फॅक्ट इज दॅट आपल्यासोबत आपला सगळा जो इतिहास आहे, तो सगळा इतिहास हा आपल्या सूक्ष्म जीवासोबतच्या सहप्रवासाचा इतिहास आहे आणि हे आपल्याला कधीही कळत नाही. बरं, हे सूक्ष्मजीव जे आहेत दे आर फार जिनियस, फार ब्रिलियंट दॅन ह्युमन माइंड अँड ब्रेन when you consider the nature of existence. जेव्हा गोष्ट लढाईची येते अस्तित्वाच्या, तेव्हा ते आपल्या फार पुढचे आहेत. का? साधं कारण आहे, दे आर सिनियर टू अस. आमच्याकडं सरकारी नोकऱ्यामध्ये किंवा कुठेही, जसं सर आता अगदी सिनियर मोस्ट आहेत, सरांनी आत्ताच सांगितलं की माझं मेडिकलचं ऍडमिशन हे 1967चं आहे, जेव्हा मी जन्मलो होतो. म्हणजे त्या अर्थाने ते अक्षरशः आम्हाला पितामह जागी आहेत. तर त्यामुळे सिनियरिटी ही नेहमीची गोष्ट असते की मनुष्य जो सिनियर आहे, तसं सूक्ष्मजीव हे या पृथ्वी तलावर जवळपास 3 अब्ज वर्षांपूर्वी जन्माला आले. और बेटे तुम्हारी उम्र क्या है? मैं पूछता हूं मनुष्य से कि तुम्हारी उम्र क्या है? कुछ लाख साल, 2-3 साल पहले. त्यामुळं माणसाचा सगळा उत्क्रांतीचा इतिहास जो आहे तो 2-3 लाख वर्षांचा आहे, परंतु तोच इतिहास सूक्ष्मजीवांचा मात्र काही अब्ज वर्षांचा आहे. त्यामुळं या जगण्याच्या लढाईमध्ये तुम्ही काहीही करा, तगून कसं राहायचं हे त्यांच्या इतकं चांगलं कुणालाच कळलेलं नाहीये. तुम्ही उत्तर ध्रुवावर जा, दक्षिण ध्रुवावर जा, जिथं बर्फ गोठलेला आहे तिथं पण सूक्ष्मजीव आहेत. तुम्ही समुद्राच्या पाण्यात जा, ज्या ठिकाणी उकळत्या पाण्याचे झरे आहेत समुद्रामध्ये आत, त्या उकळत्या पाण्यात ते सूक्ष्मजीव जिवंत राहतात. म्हणजे उकळत्या पाण्यात कसं जिवंत राहायचं, गोठलेल्या बर्फात कसं जिवंत राहायचं, हे ते शिकलेले आहेत. आणि तुम्ही बघताय की फक्त पारा 40 डिग्री सेल्सिअसवर गेला की 1 ते 4 सांगली काय, मिरज काय, पुणे काय, सामसूम. आणि आम्ही रिपोर्ट करतोय की महाराष्ट्रामध्ये उष्माघातामुळे एवढे मृत्यू. याचा अर्थ काय की ही जी दिसणारी छोटी मंडळी आहेत ती आपल्यापेक्षा संख्येनं पण जास्त आहेत, खूप जास्त. जसं मी म्हटलं की एका सुईच्या आग्रावर काही लाख सूक्ष्मजीव असतात आणि त्यांचं एकूण वयोमान, त्यांचा एकूण जगण्याचा अनुभव जो आहे, द इनेट ॲबिलिटी, ती सुद्धा आपल्यापेक्षा खूप जास्त आहे. त्याच्यामुळं आपण त्यांच्याशी नम्रपणे वागलं पाहिजे, हे आपल्याला अजूनही कळत नाही. म्हणजे कोविडने आपल्याला जरी एवढं शिकवलं तरी मला वाटतं की खूप मोठी गोष्ट आहे, परंतु असं होताना दिसत नाही. आता या सगळ्यामध्ये आपण जर पाहिलं तर मागच्या काही वर्षांमध्ये आपण फक्त इतिहास पाहिला सगळा, तर आपल्याला दिसतं की साधारणपणे प्लेग आहे, त्याच्यानंतर कॉलरा आहे, त्याच्यानंतर इन्फ्लुएन्झाची जी 1918 साली आली ती आहे, आणि मग त्याच्याशिवाय एड्सची 1990च्या दशकामध्ये जी एका अर्थाने इट वॉज अ स्लो पॅन्डेमिक पण इट वॉज देअर, तर ती आहे. आणि मग आपण इबोला, टीबी, मलेरिया यासारखे जे आजार आहेत ते आपल्याला चांगली कल्पना आहे. आपण फक्त या आजारांची काही एक ओळख करून घेऊ की यांनी काय नेमकं केलं. लोकांना असं वाटतं, जसं हेगेलही म्हणतो, की पॅन्डेमिक्स आर बेसिकली क्वाईट सिमिलर, बट ॲट द सेम टाइम
दे आर प्रोफोंडली डिफरंट. म्हणजे तुम्हाला जरी वाटलं की ते पॅन्डेमिक हे पॅन्डेमिक सारखंच आहे, तर त्याच्यामध्ये काही वैशिष्ट्ये आहेत वेगळी वेगळी, तीही आपण पाहायची गरज आहे. आणि त्याच्यासोबत आपल्याला असं दिसतं की या सगळ्या पॅन्डेमिकमध्ये आपला जो रिस्पॉन्स आहे मनुष्य म्हणून तो बऱ्यापैकी सारखा आहे. आपण सुरुवात जी आहे प्लेगच्या अनुषंगानं, प्लेगच्या जगभरामध्ये 3 मोठ्या साथी येऊन गेल्या. म्हणजे अगदी 6व्या शतकापासून ते नंतर पुन्हा मग 13व्या शतकामध्ये आणि मग पुन्हा 17व्या शतकामध्ये असं 3 वेळा तो पुन्हा पुन्हा खूप मोठ्या प्रमाणावर मग 10-15 वर्ष त्याने पूर्ण जग असं काबीज करणं, अशा गोष्टी वारंवार झालेल्या आहेत. याच्यामध्ये जे भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये घडलं आपल्या जवळपास, तिथून थोडंसं चर्चा करून आपण मग जागतिक पातळीवर काय घडलं ते थोडक्यात पाहूयात. 1896-97 साली मुंबई आणि पुण्यामध्ये प्लेगची मोठी साथ आली. आत्ता जो एपिडेमिक ऍक्ट आपण लावतो आहोत तो त्यावेळी 1897चा तो ऍक्ट आहे की ज्यावेळी तो ब्रिटिशांनी त्यावेळी तयार केला, तो आजही आपण वापरतो. आणि आपल्या कलेक्टर्सना किंवा आपल्या सगळ्या सनदी अधिकाऱ्यांना अधिक अधिकार देताना आपण तो जो एक ऍक्ट आहे त्या ऍक्टचा आपण वापर करतो. आता 1896-97 मध्ये जेव्हा सगळ्या गोष्टी सुरू होत्या, आपण जर त्याच्यामध्ये पाहिलं तर आपल्याला हे अजूनही कळलेलं नाही की हे सगळे पॅन्डेमिक दे आर ग्रेट लेव्हलर्स. म्हणजे काय, ती माणसामध्ये कुठलाही भेद करत नाहीत. ते असं म्हणत नाहीत की माधुरी आवटे ह्या प्रदीप आवटेंच्या म्हणजे बायको आहे आणि हा मनुष्य राज्य संरक्षण अधिकारी आहे, सगळे एपिडेमिकची माहिती गोळा करतो, तिला नाही व्हायला पाहिजे. तो तिलाही होतो, तिलाही ऑक्सिजनची गरज लागते, जगते की मरते असं वाटतं, अशी अवस्थेत जाते ती. सुदैवानं सगळ्यांच्या कृपेने ती बाहेर येते. झोपडपट्टीमधल्या माणसालाही तो होऊ शकतो आणि मलबार हिलमध्ये ज्याचा मोठा बंगला आहे त्यालाही तो होऊ शकतो. त्याच्यामुळे इट इज ग्रेट लेव्हलर. तो कुठलाही जात पात धर्म लिंग हे पाहत नाही. परंतु इतका काळ सूक्ष्मजीवांसोबत राहूनही आपल्याला मात्र असं करता नाही आलं, असं बघता नाही आलं. काय शिकलो आपण? 1896 साली जेव्हा पुण्यामध्ये प्लेगची साथ आली तेव्हा प्रत्येक जातीकरता वेगळं रुग्णालय करावं लागलं. हे टिळक आणि बाकी सगळे जे हिंदू पुढारी आहेत त्यांनी एकत्र येऊन जे हॉस्पिटल तिथं सुरू केलं होतं त्याच्यामध्ये अस्पृश्यांना भरती व्हायची परवानगी नव्हती. हे वाचताना आपल्याला आजही दुःख वाटतं की अरे असं का बाबा, माणसंच आहेत ना. आणि मग मुसलमान पारशी वगैरे तर विषय संपला, धर्मच वेगळा, त्याच्यामुळे त्यांचे पुन्हा वेगवेगळी रुग्णालय. हे सगळं पाहताना आपण थक्क होऊन जातो की अरे हे काय आहे. म्हणजे तुम्हाला कळते की तो कुणापासून कुणालाही होतोय, तो पसरताना काही बघत नाही जातभेद. तो असं म्हणत नाही की मी या जातीच्या माणसाला या जातीच्या माणसाला पसरणार. परंतु आपण मात्र मनुष्य म्हणून शहाणे होत नाही. म्हणजे हे उदाहरण खूप बोलकं आहे. आणि आता मॅडमने उल्लेख केला सावित्रीबाई फुलेंचा. मी सावित्रीबाई फुलेंचा कायम आणि नेहमी उल्लेख करतो. रादर राजेश टोपे सर जे आमचे आदरणीय आरोग्य मंत्री आहेत त्यांच्याशी पण मी बोलताना ही गोष्ट त्यांना सांगितली आणि मग टोपे सरांनी ती अनेकदा टीव्हीवरच्या त्यांच्या मुलाखतीमध्ये पण ती बोलून दाखवली. सावित्रीबाईंचं जे एक मोठं योगदान आहे की मुलींसाठीची पहिली शाळा त्यांनी काढली. आणि आज जो हा सगळा तबका दिसतोय आपल्याला इथं बसलेला, जो ऐकतोय, जो बोलतोय, जो सांगतोय आपल्याला काहीतरी, आणि खूप मोठ्या प्रमाणावर स्त्रियांची जी प्रगती आपल्याला दिसते त्याच्यामध्ये सावित्रीबाई, त्यांच्यासोबतच्या फातिमा शेख यांचा खूप मोठा वाटा आहे. पण सावित्रीबाईंचं हे जीवन कार्य आहे. सावित्रीबाई गेल्या कशा हे फार कमी लोकांना माहित आहे. सावित्रीबाई गेल्या त्याच्या आधी 5-6 वर्ष महात्मा फुले गेले होते 1891च्या आसपास. आणि 96-97ला प्लेगची साथ आली. सावित्रीबाईंचा जो दत्तक मुलगा आहे यशवंत, हा तेव्हा सैन्यामध्ये डॉक्टर होता. सावित्रीबाईंनी त्याला बोलवून घेतलं आणि सांगितलं की अरे इथं खूप मोठी साथ आलेली आहे, आपल्याला लोकांच्या करता काम करण्याची गरज आहे. तो पोरगा नोकरी सोडून तिथं आला पुण्यामध्ये. आणि त्यांनी साधारणपणे मला वाटतं हडपसरच्या भागात त्यांची जमीन होती फुले दाम्पत्याची, तिथं एक छोटं हॉस्पिटल सुरू केलं. आणि तिथून मग ती सगळी ही जी मंडळी आहेत की जी झोपडपट्टीमध्ये म्हणा किंवा जी दलित आदिवासी अशी जी मंडळी आहेत त्यांना उपचाराची जी गोष्ट आहे, जसं मी म्हटलं की जातनिहाय गोष्टी झाल्यामुळं स्वाभाविकपणे
ही जी सगळी मंडळी आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष होत होतं आणि त्याच्यामुळं त्यांचा उपचार सुरू झाला. आणि त्याच्यामध्ये मुंडव्याचा पांडुरंग बाबाजी गायकवाड नावाचा 13 वर्षाचा पोरगा, त्याला प्लेग झाला आणि त्याला चालवतही नव्हतं, त्याला इतकं तो तापलेला होता, काकेमध्ये गाठ आलेली. तेव्हा सावित्रीबाईंनी त्याला चक्क कडेवर घेतला आणि मुंडवा ते हडप, ज्यांना पुणे माहित आहे, मुंडवा ते हडपसर हे त्याला त्या पाटकुळी घेऊन की मुलापर्यंत त्याला पोहोचवलं पाहिजे म्हणून त्याला तिथं पोहोचवलं. स्वाभाविकपणे इतका इन्फेक्शियस डिसीज की ज्या काळात कुठली अँटीबायोटिक आपल्या हातात नव्हती, जे व्हायचं तेच झालं. सावित्रीबाईंना स्वतःला प्लेग झाला आणि त्यात त्या गेले. त्याच्यामुळे सावित्रीबाईंनी मरताना देखील एक धडा घालून दिलेला आहे. हे कोविडच्या निमित्ताने ही गोष्ट मी प्रत्येक ट्रेनिंगमध्ये सांगितलेली आहे की आज आपण एवढे घाबरतो की सगळ्या गोष्टी आहेत, पीपीई आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण तरीही डॉक्टर मंडळी, नर्स मंडळी अनेकदा पेशंटकडे जायचं की नाही, त्याला उपचार द्यायचे की नाही, याच्याबद्दल काही वेळा तक्रारी होतात. काही ठिकाणी आपल्याकडे खूप चांगल्या लोकांनी खूप चांगलं कामही केलं, पण त्याचवेळी भीती पण मनामध्ये खूप असते. आणि जेव्हा काहीच नव्हतं, जेव्हा हाताशी काहीच नव्हतं, तेव्हा या बाईनं स्वतःच्या जगण्यामरणाचा विचार न करता तो केवळ 13 वर्षाचा पोरगा वाचावा म्हणून आपलं बलिदान केलं. त्याच्यामुळे बाईंनी केवळ शिक्षणच तुम्हाला सांगितलं नाही, तर आरोग्याच्या अनुषंगानं पॅन्डेमिक आणि एपिडेमिक सुद्धा कसं काम केलं पाहिजे जीव झोकून, तेही सावित्रीबाईंनी सांगितलेलं आहे. पण त्या सावित्रीबाई आज आपल्या लक्षात आहेत का, हा त्यातला महत्वाचा प्रश्न आहे. त्याच्यामुळं हा त्यातला एक ठळक मुद्दा आहे. दुसरीकडे तुम्ही जर पाहिलं तर प्लेगनं एक खूप मोठी गोष्ट केली. हे प्लेग मुळामध्ये युरोपमध्ये जेव्हा पसरला तेव्हा काय झालं, जे आकडेवारी असं सांगते की जवळपास 1/3 युरोप नष्ट झाला. लोकसंख्या म्हणजे दर 3तला 1 माणूस गेला. इतक्या मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली. परंतु जी गोष्ट कदाचित क्रांती करून शक्य झाली नसती, जी गोष्ट कदाचित बंड करून, भांडणं करून, संघर्ष करून शक्य झाली नसती, ती प्लेगनं शक्य करून दाखवली. ती काय, तर मुळामध्ये युरोपमध्ये सगळीकडे त्यावेळी सामंतशाही होती, ज्याला आपण म्हणतो की फ्युडल सिस्टीम, की मी जमीनदार आहे, माझी 300 एकर जमीन आहे आणि हे 8-10 लोक माझ्या जमिनीवर राबतायत, तुम्ही सगळी जमीन बघायची, पण जमीन माझी आहे. ही जमीनदारी पद्धत त्या काळात युरोपमध्ये पूर्णपणे होती. प्लेगमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर माणसं गेल्यानंतर स्वाभाविकपणे मनुष्यबळ संपलं, अर्थव्यवस्था कोलमडली, मजूर मिळेनात आणि मग स्वाभाविकपणे त्या सगळ्या अर्थव्यवस्थेला एक वेगळं रूप आलं. सामंतशाही किंवा फेडरल सिस्टीम जी आहे ती आपोआपच नष्ट झाली. जमीनदारांना कळलं की एवढी मोठी जमीन कसणं शक्य नाही आता आपल्याला, आणि मग एकूणच विचार असा सुरू झाला की माणसं कमी लागतील अशा पद्धतीने काय करता येऊ शकतं का. आणि म्हणून मग नवीन नवीन साधनं, ज्याला म्हणतो आपण औद्योगिक क्रांती जी आहे, तिचं कारण मुळात प्लेग आहे. की अशी यंत्र शोधूयात की ज्याच्यामुळे त्या यंत्राच्या माध्यमातून आपण कमी माणसामध्ये, कमी श्रमामध्ये अधिक काम करू शकतो. त्यातून हे इंडस्ट्रियलायझेशन सुरू झालं. क्रमांक 1. क्रमांक 2 जो आहे, युरोपचा जो बोलबाला जगभर झाला सर, त्याचं कारण सुद्धा प्लेग आहे. कारण लोकांना काय झालं की आपण समोर पटापटा माणसं मरताना बघतोय, मृत्यूबद्दलची भीती नाहीशी झाली आणि समुद्र पर्यटन प्रचंड वाढलं. त्यांना असं वाटलं की जाऊयात, नवीन देश बघूयात, नवीन जग बघूयात, तिथं काय करता येईल का बघूयात. इथं तर आपण मरतोय, इथं तर हे सगळं रोगराई पसरलेली आहे. आणि म्हणून लोक, युरोपमधले लोक वेगवेगळे देश शोधू लागले, आशियामधले, आफ्रिका खंडामधले, आणि समुद्रावर काहीतरी वादळ येऊन आपला मृत्यू होईल किंवा काय याची भीती त्यांना गेली. कारण का, इथं तरी काय सांगता येते म्हणले, तिकडे समुद्रावर जाऊन मरू, पण इथं ते काय होतंय, इथं तो गेला, हा गेला. त्यामुळे मरणाची भीती गेली आणि लोक अत्यंत साहसी दर्यावर्ती झाले. आणि त्याच्यामुळे काय झालं की जगभर युरोपचं साम्राज्य पसरलं. आणि त्यातून मग तो सगळा जो वसाहतवाद, भांडवलशाही, सगळं औद्योगिकरण जे आहे, त्यातून युरोपची सत्ता बळकट झाली आणि ती जवळपास पुढची 200 वर्ष टिकली, थँक्स टू प्लेग. त्याच्यामुळं आपल्याला जे वाटतं की हे फक्त वैद्यकीय पुस्तकातली गोष्ट आहे, तर असं नाही बाबांनो. अनेकदा तुम्ही ते एखाद्या आजारामुळे बळजबरीने काही गोष्टी मान्य करता, गोष्टी करता, शिकता आणि होऊन जातात, तसं ते झालेलं आहे. त्याच्यामुळे तिथला जो विज्ञानाचा विकास आहे त्या सगळ्याचं कारण हे प्लेग आहे. आता त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर मी जसं म्हणालो की याच्यामध्ये कॉलराची जी गोष्ट आहे, त्याच्यानंतर कॉलरा पण एक मोठा म्हणजे एपिडेमिक आणि पॅन्डेमिकच्या स्वरूपामध्ये आला.
आता डॉक्टर मंडळींना चांगलं माहित आहे की जॉन स्नो नावाचा डॉक्टर सर्जरी करतात आणि तो भूल द्यायचा, तो भूल देणारा माणूस होता. म्हणजे तो काही त्या अर्थानं पब्लिक हेल्थ एक्सपर्ट नव्हता, पण त्याला दिसत होतं की लंडनमध्ये लिटरली हजारो माणसं मरतात. हे काय आहे? भले मी सर्जन आहे, समजा सर सर्जन आहेत, पण जर कळलं की कोविडमुळे असं होतंय तर शेवटी माणूस बघतो ना की काय नक्की होतंय, मला हे कळलं पाहिजे, मी सर्जन जरी आलो. तसं तो पाहत होता की माणसं का मरतायत. आणि आपण सो कॉल्ड बुद्धिमान मनुष्य प्राणी, तुम्हाला फक्त लंडन टाइम्स मधली एक जाहिरात सांगतो. तुम्हाला कॉलरापासून आपला बचाव करायचा आहे का? मग आमचं अत्तर वापरा, आमचं अत्तर आपल्या घरात ठेवा, दुर्गंधी दूर करा, कॉलरापासून बचाव करा. कशी वाटते जाहिरात? कारण त्यावेळी अशी धारणा होती पूर्ण युरोपभर की कॉलरा दुर्गंधीमुळे पसरतो. त्याच्यामुळं ज्यांची अशी दुमजली तिमजली घरं आहेत त्याच्यामध्ये खालच्या मजल्यावर होतं पण दुसऱ्या मजल्यावर होत नाही, तिकडे दुर्गंधी कमी असते. असं काहीतरी विचित्र. त्याला एक शब्द होता खास इंग्रजी मधला, मियास्मा. देअर कॉलिंग इट मियास्मा. आणि हे 1-2 वर्ष नव्हे, म्हणजे जी तुमची मुलं आता 5वी-7वीला साधं वाक्य शिकतात की कॉलरा दूषित पाण्यापासून पसरतो, हे वाक्य करण्याकरता बुद्धिमान माणसानं 100 वर्षे घेतलेली आहेत. किती? 100 वर्ष. त्यामुळं आपल्या बुद्धिमत्तेबद्दल काय बोलणंच नको सर. म्हणजे आपली समज आहे. म्हणजे तुम्हाला मी सांगतो की हे खरोखरच आपण, म्हणजे हे मी तुम्हाला विनोदानं सांगतो त्यातला भागच नाहीये. म्हणजे आपण अंतर्मुख व्हावी अशीच परिस्थिती आहे. युरोपमध्ये जेव्हा रेल्वे सुरू झाली तेव्हा आमचे तिथले सगळे जे सो कॉल्ड डॉक्टर्स होते त्यांनी असं सांगितलं की हे फार अवघड आहे बरं का. रेल्वेचा वेग जो आहे तो ताशी 32 किलोमीटर वगैरे वेगाने रेल्वे जाणार, त्याचा परिणाम हृदयावर असा होईल की त्याच्यामुळे हृदयाची धडधड वाढेल, लोकांना रक्ताच्या उलट्या होतील. त्याच्यामुळं इतक्या वेगानं जाणं मनुष्याच्या शरीराला हानिकारक असेल असं आम्हाला वाटतं. हे त्या काळच्या तज्ञांचं मत तुम्हाला मी सांगतोय. आणि आता आपण बघतोय की आपण बुलेट ट्रेनची गोष्ट करतो आहोत, आणि तेव्हा 32 किलोमीटर ताशी वेगानं जाणारी जी ट्रेन आहे त्याच्याबद्दल वैद्यकीय सल्ला असा होता. त्याच्यामुळं आपण खूप अडखळत शिकत गेलेलो आहोत. आणि जे शिकलोय तेही आज परिपूर्ण अशातला भाग नाहीये. उद्या कधी अजून काहीतरी नवीन येईल. त्यामुळं हे सगळं जे कॉलराच्या अनुषंगानं चाललं होतं, तर मी जसं म्हटलं की ते मियास्मा नावाची थिअरी होती आणि त्याच्या अनुषंगानं सगळ्या जाहिराती होत्या. जॉन स्नो कानी कपाळी ओरडून सांगतोय की अरे नाही, मला असं वाटतंय की तो पाण्यामुळे पसरतोय. कारण तो सगळा स्टडी करत होता आणि तो सांगतोय. तो गेला 1853ला, तो गेला. तोपर्यंतही इंग्लंडच्या लोकांनी हे मान्य केलेलं नव्हतं की हा दूषित पाण्यामुळे पसरतो आहे. तो गेल्यानंतर त्याला किमान स्वर्गामध्ये जरा थोडंसं बरं वाटावं म्हणून नंतर त्या कमिटीला कळलं की नाही, हा म्हणतो ते बरोबर होतं. तो जो गेला बिचारा सांगून, पण तो जे म्हटला ते बरोबर होतं की हे दूषित पाण्याचाच कार्यक्रम आहे. म्हणजे मी तुम्हाला याच्याकरता सांगतोय की या सगळ्या प्रकरणावर मी मराठीमध्ये आणखी एक स्वल्पविराम नावाची कादंबरी लिहिलेली आहे की जी पूर्णपणे कॉलराच्या शोधावर आधारित आहे. आणि जॉन्सनचं जे आयुष्य आहे त्याच्यावर एक छोटीशी कादंबरी मी लिहिलेली आहे. आणि म्हणून मला मी जेव्हा ते बारकाईने वाचत गेलो तेव्हा मला कळलं की आपली थोरवी जी आहे मनुष्य प्राण्यांची ती त्या कॉलरातून कळत गेली. आता पुढचा मुद्दा जो आहे तो मला, म्हणजे मी इतका, म्हणजे काय झालं की 2009 साली ऍक्च्युली काय झालं, मी जागतिक आरोग्य संघटनेमध्ये काम करत होतो पोलिओमध्ये, UP, MP, बिहार, साधारणपणे 2005 ते 2009 या काळामध्ये. 2009ला मी परत आलो महाराष्ट्रामध्ये आणि मग परत गव्हर्नमेंटला जॉईन झालो. आणि त्यावेळी नेमका स्वाईन फ्लू सुरू झाला, म्हणजे सुरू होत होता, म्हणजे चर्चा सुरू होती सगळीकडे. आणि मग मी स्वाईन फ्लूच्या अनुषंगाने अभ्यास करायला सुरुवात केली. आणि मला लक्षात आलं पाहिजे की 1918 मध्ये फार मोठं पॅन्डेमिक पसरलं होतं स्पॅनिश फ्लूचं. आता त्याची इथे पण गंमत आहे, स्पॅनिश फ्लू म्हणतो आपण त्याला. वाय स्पॅनिश फ्लू? याचा अर्थ तो स्पेनमध्ये सुरू झाला होता का? तर नाही. गंमत अशी आहे की लक्षात घ्या, साल कोणता आहे? 1918. इतिहासामध्ये काय सुरू आहे बघा. इतिहासात सुरू आहे पहिलं महायुद्ध. पहिलं महायुद्ध सुरू आहे आणि पहिल्या महायुद्धामध्ये दोस्त राष्ट्र शत्रू राष्ट्र जे आहेत ती सगळी तुंबळ लढाईमध्ये गुंतलेली आहेत. आणि लढाई जेव्हा सुरू असते
तेव्हा त्या देशांच्या मध्ये माध्यमांवर पूर्णपणे नियंत्रण असतं, की सरकारी पूर्ण कंट्रोल असतो, की आम्ही काहीही छापताना काहीही बोलताना आम्हाला विचारायचं, पूर्ण सेन्सरशिप असते गोष्टींची. त्याच्यामुळं आपल्या देशामध्ये हे आजारांचे पेशंट वाढतायत हे कोणीच बोलायचं नाही. म्हणजे फ्रान्समध्ये अशी पद्धत होती की डॉक्टर एकमेकांना सांगताना म्हणायचे आजार क्रमांक 11, त्याला नाव पडलं होतं की डिसीज नंबर 11, नाव घ्यायचं नाही, फ्ल्यू म्हणायचं नाही. पण स्पेन हा असा एकमेव देश होता की जो तटस्थ होता, तो युद्धामध्ये कुठे सामील नव्हता. त्याच्यामध्ये डिक्लेअर केलं की अरे हे इन्फ्लुएन्झा आहे. मग सगळे म्हणले स्पॅनिश फ्लू, तिथनं सुरू झाला. परंतु त्यांनी फक्त सांगितलं की हा आजार आहे, बाकीच्यांकडे पण तो होता पण कोणी सांगत नव्हतं, का तर बंदी होती, माध्यमावर बंदी होती. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. आता गंमत अशी, म्हणजे आपण सगळे साधारणपणे म्हणजे 10वी पास झालेली लोक आहोत सगळे बऱ्यापैकी, आणि 10वीला आपल्याला इतिहासामध्ये पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, हे सगळ्या गोष्टी आपण कुठे ना कुठे इतिहासात शिकलेलो आहोत. मी जेव्हा त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा मला कळलं की अरे माझ्या अभ्यासक्रमामध्ये कुठंच याचा उल्लेख कसा नव्हता. म्हणजे मित्रांनो, पहिलं महायुद्ध संपण्याचं प्रमुख कारण हे स्पॅनिश फ्लू आहे. म्हणजे वुड्रो विल्सन तिकडून आला इकडं, दोस्त राष्ट्राचे करार झाले आणि मग तो करार होऊन तो सगळा पहिलं महायुद्ध संपलं वगैरे. या सगळ्या बाष्कळ गप्पा आहेत, कारण की जगामध्ये एकूण 5 कोटी लोकांचा मृत्यू झाला. जे सैन्य लढणार आहेत ते सुद्धा स्वतः आजारी पडलेलं आहे. तुम्हाला त्याच्या पुढची गोष्ट सांगतो, वुड्रो विल्सन जो बोलणी करण्याकरता आला त्याला स्वतःला स्वाईन फ्लू झाला. तो 3 दिवस गायडलेला की काय करू आता बोलणं करण्यात, स्वतःला त्याचा फ्लू झाला. त्याच्यामुळं फ्ल्यूमुळं पूर्णपणे सैन्यच आजारी असल्यामुळं युद्ध थांबवण्याच्या गत्यंतर नव्हतं. दुर्दैवाची गोष्ट अशी की आपल्या इतिहासामध्ये हे कुठंच येत नाही. याच्यावरून आपल्याला कळतं की आपण किती विसरतो. आणि 1918च्या फ्ल्यूमध्ये जेवढी माणसं मारली गेली तेवढी माणसं हे पहिलं महायुद्ध अधिक दुसरं महायुद्ध याची बेरीज करून सुद्धा मेलेली नाहीयेत. हे तुम्हाला का सांगतोय मी? याच्याकरता की जर हे आजार एवढे गंभीर असतील आणि जगातले सगळी युद्धांची एकत्र बेरीज केली तरी पण तेवढी माणसं त्यामुळे मरत नसतील आणि यांच्यामुळे मरत असतील, तर शासन म्हणून, समाज म्हणून आपण काय करतो आहोत? आपण कधी ही विचारणा केली का की लोक हो, तुमच्या देशाच्या लष्करावर किती खर्च होतो आणि तुमच्या देशाच्या सार्वजनिक आरोग्यावर किती खर्च होतो? की फक्त म्हणायचं कोविड वॉरियर? तुम्ही हे मान्य करता की हे युद्धच आहे. जर हे युद्धच असेल तर लष्करावरचा खर्च किती, त्या तुलनेमध्ये आरोग्यावरचा खर्च किती? तुलना होऊ शकत नाही, तुलना होऊ शकत नाही. म्हणजे काही पॉइंटामध्ये येईल. बरं, ही गोष्ट मी आज बोलतोय का? तर जर्मनीमधला डॉक्टर रुडॉल्फ विर्चो की जो खूप फेमस पॅथॉलॉजिस्ट आहे, आम्ही सगळी मंडळी रुडॉल्फचं नाव घेतल्याशिवाय पुढे शिकू शकत नाही, त्यानं त्या काळामध्ये नंदलेस बिस्मार्कशी भांडला. तो म्हणजे बिस्मार्क हा किती मोठा तिथला राजकीय नेता जर्मनीचा होता. त्यांना तो म्हटला की हे काय चाललेलं आहे, की वाय यू आर एक्सपेंडिंग दॅट मच अमाऊंट ऑन मिलिटरी अँड नॉट ऑन पब्लिक हेल्थ. हा प्रश्न आपल्याला आजही कळत नाही. हा प्रश्न आपल्याला आजही महत्वाचा वाटत नाही. असं का होतं? आणि म्हणून मला वाटतं की आपण शिकत काहीच नाही. त्यामुळे एवढा मोठा पॅन्डेमिक, म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की 1918च्या तुलनेमध्ये या पॅन्डेमिकमधले मृत्यू कमी आहेत. याचं कारण काय? की आज किमान वैद्यकशास्त्राची प्रगती झालेली आहे, सायन्स पुढे गेलेलं आहे. अनेक गोष्टींमुळं आपण किती जरी म्हटलं तरी त्या तुलनेत डेथ कमी आहेत आपल्या. पण तेवढा एवढ्या जास्त होऊन सुद्धा आपल्याला हा महत्वाचा विषय लक्षात आला नाही की अरे याचं काय करायचं. आणि म्हणून हे सगळे मुद्दे महत्वाचे आहेत की आपल्याला महत्वाची गोष्ट ही आहे की सार्वजनिक आरोग्याच्या अनुषंगानं या सगळ्यातून आपल्याला काही करता येईल का. आणि ते जर आपण करणार नसू तर आपण, म्हणजे मी मध्ये एक लेखच लिहिला होता, त्याचं नाव असं होतं की कोविड मास्तर आम्हाला माफ करा. कारण मी कायमच कोविडला मास्तर म्हणत आलेलो आहे. कारण मग शेवटी जर आपण आपल्याच भरोश्यावर बसणार असू तर काय करायचं, हा त्यातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आता याच्यामध्ये
जो पुढचा त्यातला जो मुद्दा आहे तो असा की एकीकडं तुम्ही या सगळ्यावरचा खर्च बिलकुल वाढवत नाही, तुम्ही त्यांना म्हणताना मात्र योद्धेच म्हणत राहता, आणि 1896-97च्या प्लेग पासून ते अगदी आत्ताच्या कोविड पर्यंत तुम्ही जर पाहिलं तर तुमच्या ज्या उपाययोजना असतात ना त्या मुळात प्रस्थापित धारण्या असतात. जी मंडळी इथं प्रस्थापित आहेत, मध्यमवर्गीय आहेत, त्यांना साधारणपणे उपयोग होईल अशा पद्धतीच्या गोष्टी असतात. 1896-97 मध्ये टिळकांनी का लिहिलं की सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, असा प्रश्न त्यांनी विचारलाय. हा प्लेगवरचा लिहिलेला अग्रलेख आहे केसरी मधला. कारण की तेव्हा ब्रिटिश सैनिक आणि इथलं सैनिकही जे आहेत ते प्रत्येक घरामध्ये घुसून त्याच्यामध्ये त्या लोकांचं क्वारंटाईन करण्याकरता बळजबरी करणं, बाकीच्या गोष्टी सगळ्या सुरू होत्या आणि लोकांच्या मनामध्ये खूप नाराजी होती. त्यांचा उद्देश काय होता ब्रिटिशांचा? फक्त की काही करून पुण्यामधला मुंबईमधला प्लेग कंट्रोल करायचा, लोकांना बाहेर काढायचं, क्वारंटाईन करायचं आहे, आणि जी आपली वस्ती आहे, ब्रिटिश वस्ती आहे, त्याच्यामध्ये हा आजार घुसला नाही पाहिजे. दे वॉन्ट टू प्रोटेक्ट ब्रिटिश. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला गंमत सांगतो की मुंबईच्या प्लेग मधला नियम आहे की ज्यांच्याकडं वर्ग 1 किंवा श्रेणी 1चे पास आहेत तर त्यांना क्वारंटाईन व्हायची गरज नाही, आणि जे युरोपियन आहेत त्यांना क्वारंटाईन व्हायची गरज नाही. मग तेव्हा इथल्या पेपरांनी विचारलं काय युरोपियन आणि ब्रिटिश लोक जे आहेत किंवा वर्ग 1 श्रेणीमधून प्रवास करणारे जे लोक आहेत ते काय इम्युन आहेत का प्लेगला? त्यांना काय प्लेग होणार नाही का? त्यांना कसं काय क्वारंटाईन करायची गरज नाहीये? तीच गोष्ट आता होते की आपण आपली सगळी जी रचना आहे ना ती मध्यमवर्गीयाकरता राबवतो. वी नेव्हर थिंक अबाउट की जे परिगावरचे लोक आहेत, जे झोपडपट्टीमधले लोक आहेत, त्यांना हेल्थ ऍक्सेस कसा मिळेल याचा विचार आपल्याकडे कधी नसतो. आणि मग आपण असं म्हणतो काय मूर्ख लोक आहेत ना, सरकारनं लॉकडाऊन केलाय ना, हे रस्त्यावर काय येतात? रस्त्यावर येतात पोरं खुशाल, रस्त्यावर उभे राहतात वेड्यासारखी, आणि पुन्हा पोलिसांनी मारलं की ओरडतात की पोलिसांनी मारलं. अरे पण लॉकडाऊन आहे ना, घरात बसा ना. आपण काय म्हणतो? स्टे इन होप स्टे सेफ. म्हणजे आता डॉक्टर पोरे समोर आहेत आणि मला माझ्याकरता ह्या नेहमीच्या विनोदी गोष्टी आहेत. मी या IAC किंवा जे काही आरोग्य शिक्षण देतो लोकांना आम्हीच तयार करतो आणि लोकांना सांगतो. जसं डेंगी करता आम्ही करतो की बाबा तुमच्या खिडक्यांना जाळ्या बसवा, डास आत येऊ नयेत म्हणून. परंतु लोक अशा घरात राहतात की ज्या घरामध्ये खिडक्याच नाही आहेत. त्यांच्याकरता तुमची जाहिरात आहे काही? तसंच जी लोक 8x8च्या खोलीमध्ये 10-12 लोक राहतात मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, झोपडपट्टीमध्ये, त्यांना तुम्ही सांगताय स्टे होम स्टे सेफ. लावून दाखवा बरं. 8x8च्या खोलीमध्ये वर पत्र टाकलेलं आहे आणि तिथं 10-12 लोक तुम्ही लावून दाखवा बरं. नाही, आम्ही वी आर लॉ अबाइडिंग पीपल. अरे तुमचे 2-2 BHKचे फ्लॅट आहे, तुमचे 4-4, 5-5 रूम आहे, तुमच्याकडे AC आहे, कूलर आहे, यू आर स्टेईंग देअर, यू आर एन्जॉईंग. त्या पोरांची गंमत अशी आहे की अर्धा तास झाले की जीव घुसपडतो, मग ती बाहेरून थांबतात, बाबा रस्त्यावर जरा किंवा हवा तरी घेऊयात. काय करणार? फॉर स्लम्स लॉकडाऊन इज अ मिथ. परंतु हे या अँगलला आपण कधी पाहिलं का? कधीच नाही. म्हणजे आता माधुरी त्या काळामध्ये खूप लोकांशी बोलत होती फोनवर या सगळ्या गोष्टीतून, आणि मला एक नवीनच विषय कळाला. एकानं सांगितलं की मला इथं आणून ठेवलेलं आहे आणि 50 लोकांच्या ते कोविड केअर सेंटरमध्ये मला इथं पॅक केलेलं आहे आणि आम्ही 50 लोक एकच ते बाथरूम आणि सगळं वापरतोय. माझ्या घरामध्ये अडचण माझी अशी आहे की माझी म्हैस फक्त मलाच धार देते. आता मी इकडे 4 दिवस अडवलं की तिथं धार तिची कोण काढणार? बरं मी म्हणतोय माझ्या घरात तुम्ही वेगळं ठेवा ना, मला तिथं वेगळं बाथरूम आहे सगळं. बरं माझं काय शेतामध्ये कसं असतं की खोल वावरी जावर, त्याच्यामुळे तिथं मला वेगळ्या पद्धतीने राहता येईल. शेतकरी नावाचा मनुष्य ज्याचा व्यवसाय शेती आहे, पशुपालन आहे, त्याच्या काही वेगळे प्रश्न असतील, या नजरेनं कधी पाहता आले आपल्याला?
आपल्याला फक्त एवढंच कळलं की नोकरदार मध्यमवर्गीय मंडळी जे आहेत त्यांना काही अडचण नाही, त्यांना ऍसिड करा, क्वारंटाईन करा. त्याच्यामुळं या देशामध्ये असे वेगवेगळ्या पद्धतीचे काम, व्यवसाय, ऑक्युपेशन करणारी मंडळी आहेत आणि त्यांचा तुम्ही विचार करणार की नाही सगळ्यामध्ये. त्याच्यामुळे तुम्ही नकळतपणे प्रस्थापितांना धार्जिने असतील, त्यांना फायद्याचे असतील असे नियम बनवता आणि त्याच्यामुळे काय होतं, सर्वसामान्य माणसाचे ते उपयोगी नसतात आणि मग स्वाभाविकपणे ते आपापल्या लेवलला बंड करतात की नाही करणार हे, जा रे ऐकत नाही. बाबा काय मूर्ख लोक आहे, त्याला कळतच नाही, महत्वच कळत नाही. अरे तुला कळत नाही राजा, तू एसी चेंबरमध्ये बसून सगळ्या गोष्टी ठरवतोस. म्हणजे मी स्टेट लेवलला बसून सगळ्या SOP तयार करण्यामध्ये आणि सगळ्यामध्ये माझा वाटा होता, तरीही मला हे कळतं की हो हा मूर्खपणा होता. इट वॉज अट्टर फुलिशनेस फ्रॉम आवर साइड की आम्ही या लोकांच्या अडीअडचणी, त्यांच्या जे काही म्हणणं आहे ते ऍड्रेस करेल अशा पद्धतीनं प्लॅनिंग नाही करू शकलो. मी तुम्हाला सांगतो की या सगळ्या गोष्टींच्या मध्ये खूप महत्वाच्या गोष्टी असतात. म्हणजे आपण त्याचं नियोजन करताना, म्हणजे लक्षात घ्या, एक गोष्ट होती की सुरुवातीच्या काळामध्ये की मृत्यू जे व्हायचे तर डेड बॉडीज आपण लोकांना देत नव्हतो कोविडमध्ये. मला आजही वाटतं की याच्या अनुषंगानं वेगळा विचार करायची गरज होती आणि हे मी मांडलेलं आहे, हे मी बोललेलो आहे, अगदी हायर लेवलपर्यंत बोललेलो आहे. का तर आपल्याकडे बॉडी बॅग्स आहेत, त्याच्यामुळं तुम्ही त्यांना बॉडी बॅग्समध्ये डेड बॉडी पॅक करून द्या आणि देताना त्यांना किमान जो गेलाय त्याचा चेहरा बघू देत. त्यांना फक्त सांगा की तुम्ही नो टच टेक्निक नाही, कुठे डेड बॉडीला स्पर्श करायचा नाहीये, त्याला डेड बॉडीच्या बॅगमध्ये तुम्ही ठेवलेलं आहे, त्याचा अंत्यविधी करा. जे काही तुमचं धार्मिक विधी असतील, काही पठण असेल, काही ग्रंथ वाचायचे असतील, जे काही गोष्टी असतील ते करा. कशा करता? लोकांना, जाणाऱ्या माणसाला एक नीट निरोप द्यायची इच्छा असते की हा गेला बाबा. लोकांनी आपल्या जाणाऱ्या प्रिय माणसाचा चेहरा देखील पाहिला नाही. म्हणजे माझा एक मित्र आहे की जो ज्याचे वडील गेले तो 6 महिने स्वतःला शिवाय देत होता फक्त. मग त्याला त्या डिप्रेशनमधून बाहेर काढण्याकरता मी पुन्हा पुन्हा बोलायचो की अरे असू देत वैभव, असं नाही असं. पण तो विसरूनच शकला नाही की नाही, मला काहीच करता नाही आलं. त्यामुळं अनेकदा तुमचं दुःख व्यक्त करता येणं, तुमच्या भावनांचा निचरा होणं ही पण तुमची गरज असते की तुम्हाला कळणं की हा मनुष्य गेलेला आहे आणि तुम्ही त्याला शांतपणे निरोप दिलात तर कुठेतरी तुमच्या आत त्याची एक शांती असते, एक सकून असतो की मी त्याला नीट निरोप दिला. आणि हे शक्य होतं, हे अशक्य होतं अशातला भाग नाही, परंतु हा विचार आपण नाही केला. त्याच्यामुळं अनेकदा रँडचा खून 1896-97 मध्ये पुण्यामध्ये का झाला त्याचं कारणच ते आहे की लोकांचे एकूण परंपरा काय आहेत, धार्मिक धारणा काय आहेत, ते कोणत्या गोष्टीला महत्वाचं मानतात याचा विचार न करता जेव्हा स्टेट नावाची गोष्ट, शासन नावाची गोष्ट, काही विपरीत गोष्टी लोकांवर लादू लागते तेव्हा लोक एवढे चिडतात की लिटरली जो मनुष्य, ही वॉज अ कमिशनर फॉर प्लेग इन पुणे, त्याचा खून केला लोकांनी. तर सांगायची गोष्ट ही आहे की आपल्याला या सगळ्याच्या गोष्टींकडे ना संवेदनशीलतेने पाहता आलं पाहिजे की हे जे आपण नियोजन करतोय त्याच्या अनुषंगाने. आणि म्हणून समाज म्हणून मला नेहमी असं वाटतं की जेव्हा जेव्हा पॅन्डेमिकची गोष्ट येते तेव्हा त्या नियोजनामध्ये समाजामधले काही घटक असण्याची गरज असते. की तुम्हाला काय वाटतं, तर तुमचं नियोजन हे अधिक संवेदनशील आणि अधिक सर्वस्पर्शी होऊ शकतं. हा त्यातला एक मुद्दा आहे. आता पुढचा एक खूप महत्वाच्या मुद्द्याकडे मला फक्त सांगा की माझी वेळ किती आहे. म्हणजे समजा तुम्ही अगदी आता की हे म्हणजे पॅन्डेमिक सारखं यांची पहिली लाट दुसरी लाट चालूच आहे, तर माझी एखादी लाट अशी काय आली तर तुम्ही रोका, मला काय अडचण नाही. तर याच्यामध्ये एका फार महत्वाच्या गोष्टीकडे मला तुमचं लक्ष वेधायचं आहे. या सगळ्या पॅन्डेमिकमध्ये या साथरोगशास्त्राचा अभ्यास हा वैद्यकीय शाखा म्हणून करणं हा पूर्णपणे वेगळा भाग आहे. मी स्वाभाविकपणे एका खुल्या मंचावर बोलतो आहे, तर मला सांगायचं आहे की फिलिप स्ट्रॉंग नावाचा जो एक खूप सुप्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ आहे, त्याने 1990 साली एड्सचा जेव्हा पॅन्डेमिक सुरू झालं
तेव्हा त्याच्या अनुषंगानं पॅन्डेमिकच्या साथीमध्ये वेगवेगळ्या साथी कशा असतात याचा एक खूप चांगला अभ्यास त्यानं मांडलेला आहे. त्याचा मला असं वाटतं की आपण सगळ्यांनीच समाज म्हणून विचार करण्याची गरज आहे. तो असं म्हणतो की प्रत्येक साथीमध्ये, प्रत्येक महामारीमध्ये 3 साथी येतात. त्यातली जी पहिली साथ आहे ती असते भीतीची आणि संशयाची साथ. भीतीची आणि संशयाची साथ. स्वाभाविकपणे प्रत्येकाला भीती असते की मी आता मरेन, हा आजार मला झाला तर काय खरं नाही. त्याच्यामुळे एका अर्थानं प्रत्येकाविरुद्ध युद्ध सुरू झालेलं असतं की आपण प्रत्येकाला संशयानं बघतो की याच्यामुळे मला होईल का, त्याच्यामुळे मला होईल का. ही भीती आणि संशय हा खूप मोठ्या प्रमाणात सुरू होतो. आणि मग काय होतं की लोक अत्यंत निर्दयी आणि काही वेळा दुष्ट होत जातात. म्हणजे उदाहरण असं आहे की एका 14 वर्षाच्या मुलाचं फ्रॅक्चर झालं आणि त्याला एका हॉस्पिटलमध्ये त्याने दाखवलं आणि त्या मुलाचे काका जे आहेत ते आपल्या शेजारीच राहायचे आणि वडील मात्र त्याचं स्वतःचं घर मात्र लांब होतं. तर ते म्हणाले की आता फ्रॅक्चर झालेला आहे, त्याला सारखं दाखवावं लागतं डॉक्टरांकडे, तर हा इथं राहील. तर अख्खी सोसायटी अशी आडवी आली, अजिबात नाही. तो तिकडे जाणार हॉस्पिटलमध्ये, सारखं इकडे येणार, परत जाणार, याच्यामुळे धोका आहे, अजिबात तिथे ठेवायचं नाही. 14 वर्षाचं बाळ आहे, मुलगा आहे, त्याचा हात मोडलेला आहे आणि पूर्ण सोसायटी म्हणते की याला अजिबात इकडे येऊ द्यायचं नाही. तर ही भीती आणि संशय ही जी गोष्ट असते, किंवा एक बाई ज्या नेमक्या त्या लॉकडाऊन लागायच्या आधीच्या काळामध्ये कुठेतरी परगावी गेल्या होत्या आणि त्यानंतर त्या 1-15 दिवसांनी आपल्याच फ्लॅटवर आल्या, तर सोसायटी म्हणे की नाही तुम्ही जायचं नाही तुमच्या फ्लॅटवर, माझा फ्लॅट आहे, म्हणजे मी मालकीने त्याची. ती बाई मला तिथून फोन करते कॉल सेंटरला की सर मला माझ्याच ह्याच्यावर जाऊ द्यायला तयार नाही आहेत. आणि हे म्हणजे आत्ता घडत अशातला भाग नाही. 2009 मध्ये जेव्हा स्वाईन फ्लूचं पॅन्डेमिक आलं आपल्याकडं तेव्हा हीच परिस्थिती. नवी मुंबईमधला एक मनुष्य उत्तर भारतीय तो पॉझिटिव्ह आला म्हणून कस्तुरबाला ऍडमिट, त्याच्या बायकोचा फोन की इथं काही लोक आले तरी ते मला सांगतात की तुम्ही फ्लॅट खाली करायचं का, तर तुमचा नवरा पॉझिटिव्ह आला आहे स्वाईन फ्लूचा आणि त्याच्यामुळे आमच्या अख्ख्या सोसायटीमध्ये स्वाईन फ्लू पसरेल, तुम्ही पहिल्यांदा फ्लॅट खाली करायचं. लिटरली मला नवी मुंबईच्या महापौरांशी बोलावं लागलं. आणि तेव्हा तिथे एक मॅडम होत्या महापौर, त्यांना म्हटलं मॅडम काही करा तुम्ही, तो आधीच युपीचा ग्रस्त आहे, त्या बाईचं तिथं कोणी ओळखीचं नाही आहे, तर तिचं बेसिकली फ्लॅट खाली करणं म्हणजे काय. तर हे सगळं जे भीतीचं आणि संशयाचं वातावरण तयार होतं हे कशामुळे होतं मला सांगतो. आपल्याकडं मेडिकल फील्डमधली जी मंडळी त्यांना एक चांगली कल्पना माहीत आहे, ती म्हणजे सायटोकाईन स्टॉर्म. म्हणजे अनेकदा आपण असं म्हणतो की प्रत्यक्ष त्या विषाणूमुळं न्यूमोनिया होतो किंवा पेशंट मरतो असं नाही, तर त्या विषाणूला तुमचं शरीर ज्या पद्धतीची रिॲक्शन देतं ती रिॲक्शन इतकी अतिरेकी असते, इतकी हायपर रिॲक्शन असते की त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे सायटोकाईन नावाचे जे केमिकल्स आहेत ते स्रवतात आणि ते स्वतःलाच इजा करतात, स्वतःच्याच अवयवांना इजा करतात आणि त्यातून तुम्हाला तो आजार गंभीर होऊन तुम्ही जाता. याला म्हणतो आपण सायटोकाईन स्टॉर्म. ही सेम गोष्ट आपल्याकडे समाजामध्ये पण होत असते. आणि याला उदाहरण देताना मी नेहमी एक उदाहरण देतो की म्हणजे ते सायटोकाईन स्टॉर्म आपल्याला अगदी नक्की कळून जातं काय आहे ते. की एक बाई आहे आणि ती स्वयंपाक करते आहे, की तिचा गॅस पेटलेला आहे, तवा अगदी तापलेला आहे, त्यानं काहीतरी चिरण्याकरता म्हणून सुरी पण घेतलेली आहे आणि सगळं तिचं काम चाललेलं आहे. आणि असं असताना एकदमच त्या गॅसच्या शेगडी खालनं एक झुरळ येतं असं बाहेर आणि बाईना झुरळाची प्रचंड भीती येते, एकदम काक्रोच असं म्हणून ते ओरडतात. आणि ओरडला की तो नवरा आतून अरे काय झालं म्हणून तो बाहेर होतो, पण तिचा हात तव्यावर पडलेला आणि दुसरा हात त्या सुरीवर पडलेला, एक हाताला भाजलेला एका हाताला कापलेलं. ती म्हणते ते काक्रोचमुळे झालं. ते आपल्याला माहिती आहे इट इज नॉट ड्यू टू कॉक्रोच, इट इज द रिॲक्शन टू द कॉक्रोच. दिस इज सायटोकाईन स्टॉर्म. हे सायटोकाईन स्टॉर्म आहे की तुम्ही त्याला हायपर रिॲक्ट करता. झुरळ येते, तो काही नाग नाही, कोबरा नाहीये, त्यामुळे झुरळाला किती घाबरायचं. तसं एखादा आजार जेव्हा येतो तेव्हा समाजामध्ये पण या पद्धतीचं सुरू होतं, सायटोकाईन सुरू होतं की अजिबात नाही. जसं चीनी व्यक्तींना या हॉटेलमध्ये प्रवेश नाही का, तर वुहान मधून आलेला आहे, तेव्हा अजिबात चीनच्या लोकांनी इकडे यायचं नाही. कुणी चालणार असेल तर त्याला 2 लागवायला माणसं मागोपुढे बघत नाहीत.
या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी होतात, याला आपण म्हणतो भीती आणि संशयाची साथ. आणि ही फार प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत जाते. त्यातून काय होतं की त्यातून पुढची जी साथ आहे, फिलिप स्ट्रॉंग सांगतो, ती असते दोषारोपाची आणि नैतिकीकरणाची साथ. नैतिकीकरण सुद्धा त्याच्यामध्ये येतं. दोषारोप म्हणजे काय की यांच्यामुळे झालं हे सगळं. तुम्ही पाहिलं तर जगभरामध्ये हे दिसलं आपल्याला. न्यूयॉर्कमध्ये एक सिनेगॉग आहे. त्या सिनेगॉग मधल्या काही पंथीय लोकांनी थोडंसं वेगळ्या पद्धतीने वागले किंवा सुरुवातीच्या काळामध्ये ज्याला आपण म्हणतो कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर पाळलं नाही, तर अख्ख्या न्यूयॉर्कमध्ये ते सिनेगॉग जी मंडळी येतात त्यांच्यामुळे हे पसरलेलं आहे सगळं. हंगेरीमध्ये सगळे स्थलांतरित मजूर जे आहेत त्यांच्यामुळे झाले म्हणून तिथला एक लोकल पुढारी जो आहे तो एकदम असा प्रॉमिनन्समध्ये की हे सगळं हंगेरीमध्ये येणारे जे लोक आहेत, बाहेरून येणारे लोक, सगळे स्थलांतरित लोक, त्यांच्यामुळे इथं पसरतो आहे. हे सगळीकडे घडलं. कोरियामध्ये पण एक ख्रिश्चन असा अल्पसंख्याक पंथ आहे. कोरियानं त्यांना दोष दिला की यांच्यामुळे घडतंय असं म्हणून. आणि आपल्याकडे पण आपण पाहिलं की तबलिगी जमातनं हे जाणीवपूर्वक त्यांचा हा वेगळ्या पद्धतीचा जिहाद आहे अशा पद्धतीच्या बातम्या आपल्याकडे आल्या. पण शेवटी न्यायालयानं फटकारलं की हे बंद करा हे नाटक. तर हे आत्ता घडतंय का? 1896-97 सुद्धा त्यावेळचे पेपर आहेत ते सांगतात की मुस्लिम लोक आपल्या पाण्यामध्ये हा एर्शिनिया पेस्टिस प्लेगचा जो बॅसिला आहे तो सोडतायत. हे तेव्हा पण झालेलं आहे. म्हणजे शेकडो वर्ष झाली आपण बदलतच नाही. राव, विषाणू बदलतो. आपण बघतो ना की नवे व्हेरियंट, अल्फा, बीटा, कॅपा, डेल्टा प्लस, ओमिक्रॉन. आपण मात्र जैसे थे. कुणाला तरी शिव्या घातल्याशिवाय, कुणावर तरी ते खापर फोडल्याशिवाय आपल्याला चैनच पडत नाही. पण गंमत मला सांगतो की आपण कधीच बारकाईनं गोष्टी बघत नाही. म्हणजे नांदेडला गुरुद्वारा आहे मोठा आणि तिथं खूप मोठ्या प्रमाणात पंजाबी मंडळी येतात, सगळी शीख मंडळी येतात. ज्या काळामध्ये पहिली लाट सुरू झाली त्या काळामध्ये जवळपास 1000 ते 1500 लोक शीख मंडळी तिथं एका वेगळ्या कार्यक्रमाकरता ऑलरेडी आधी तिथं आलेली होती. आणि त्यांच्या मोठमोठ्या ज्या ट्रॅव्हल सारख्या बसेस असतात त्या बसेस तिथं होत्या. आणि मग त्यांना सगळ्यांना त्या मोठ्या बसेसनं घालून तिकडे परत पाठवायची व्यवस्था करावी लागली आपल्याला. ते सगळं केलं. पण बाय दॅट टाइम सुरुवातीचे नांदेडचे 70-80 जे पॉझिटिव्ह आहेत ते सगळे त्या गुरुद्वारामधले आहेत. आणि अशी अवस्था की आम्ही सांगतोय आमच्या वर्कर्सना की जा आणि त्या गुरुद्वाराचं पूर्ण सर्वेक्षण करा. तिथले जेवढे लोक आहेत त्यांना चेक करा, त्यांना कोणाला इन्फ्लुएन्झा इलनेस आहे का, सारी आहे का, त्यांचे टेस्ट करा, हे करा. आणि तिथले जे महाराज आहेत अजिबात आत यायचं नाही, गुरुद्वारा आहे हा. मग शेवटी तिथल्या लोकल कलेक्टरांनी त्या महाराजांना भेटायला बोललं की तुम्ही माझ्याकडे जरा तुमच्याशी बोलायचं आहे म्हणून. आता कलेक्टरने बोललं म्हणून ते गेले. आणि मग तोपर्यंत सांगितलं की सर्वेक्षण करून घ्या, ते माझ्यासोबत 2 तास मीटिंगमध्ये आहेत. आणि अशा पद्धतीने आपण तिथलं सर्वेक्षण केलं. या सगळ्या ज्या आतल्या गोष्टी आहेत तीच गोष्ट कुंभमेळ्याची. कुंभमेळा आपल्याला टाळता आला का? लाट जेव्हा पहिली अजून आपली संमती आहे तो पण कुंभमेळा सुरू झाला होता. आपला जो नदीम श्रवण मधला जो श्रवण आहे गाजलेला संगीतकार, तो कुंभमेळ्याला भेट दिल्यानंतर गेला. उत्तराखंडामध्ये आणि उत्तर प्रदेशमध्ये जी मोठी लाट आली ती कुंभमेळ्यानंतरची लाट आहे. तर सांगायची गोष्ट अशी की आपण सगळेच, तुम्ही कुठल्या धर्माचे असा, आपण मूर्खतेच्या बाबतीमध्ये सारखेच मूर्ख असतो. आपल्याला उगीच वाटतं की नाही ते जरा जास्त मूर्ख आहेत. आता मूर्खपणा बोलण्याची कुठली फुटपट्टी नाहीये ना. त्याच्यामुळं हा सगळा जो प्रकार आहे, हा सगळा प्रकार याच्यामध्ये फार महत्वाचा आहे आणि हा आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. कारण की आपल्याला जेव्हा मी जसं मगाशी म्हणालो की तो सूक्ष्मजीव सांगतो की अरे तुम्ही सगळे माझ्याकरता सारखेच आहात, तर आपण का आपल्यामध्ये मतभेद करतोय, भेदभाव करतोय, हे आपल्याला समजून घ्यायची गरज आहे. की आपल्याला एक होऊन हा जो काही एक आपल्यासमोर संकट आलेला आहे, जैविक संकट, त्याला तोंड द्यायची गरज आहे. याच्यामध्ये आपण स्वतःला वेगवेगळ्या करण्याची गरज नाही आहे. पण आपण हे करत जातो आणि त्यातून मग खूप वेड्यावाकड्या गोष्टी होतात, त्याचे फार वेगळे परिणाम होतात. आणि मग प्रत्यक्ष सर्वेक्षण आणि बाकीच्या गोष्टी राहतात बाजूला आणि वेगळ्याच गोष्टी सुरू होतात की त्या लोकांना पोलीस केस करा, त्यांना अटक करा, त्यांना तुरुंगात टाका, अशा वाटेल गोष्टी सुरू होतात की ज्याची गरज नसते. कारण यंत्रणा पूर्णपणे याच कामामध्ये एवढी गुंतलेली असते की त्यांना बाकीच्या गोष्टी करायला वेळ नसतो.
परंतु ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, या गोष्टी करता बेसिकली स्टेट नावाची जी गोष्ट असते त्यांनी खूप प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे लोकांशी बोलण्याची गरज असते. जसं डेन्मार्कने केलं. डेन्मार्कच्या ज्या तिथल्या अध्यक्ष आहेत त्या महिला आहेत. तर आतापर्यंत जो जगभराचा एकूण रिपोर्ट आहे त्यात असं सांगतात की सगळ्यात चांगला रिस्पॉन्स कुणी दिला कोविड-19ला, तर डेन्मार्कने दिला म्हणतात. तर त्यांनी पहिल्यांदाच सांगितलं की त्या लोकांशी बोलल्या आणि त्यांनी सांगितलं की कोविड हा पूर्णपणे नवा आजार आहे आणि आपल्याला खूप साऱ्या गोष्टी माहीत नाही आहेत. म्हणजे वी आर स्टँडिंग ऑन दॅट काइंड ऑफ लँड वेअर वी डोंट नो व्हॉट इज लाईंग बिनेथ मी. वी आर स्टील एक्सप्लोरिंग. आणि त्याच्यामुळे मग आपल्याकडनं चुका होतील का, तर चुका व्हायची शक्यता नाकारता येणार नाही. चुका होण्याची शक्यता आहे की आपण चुकू शकतो. या सगळ्या प्रकारामध्ये आपल्याकडनं चुका होतील, नाही असं नाही. पण आपण एक राहूयात, एकमेकांना सपोर्ट करूयात, एकमेकांना सूचना देऊयात. तुम्ही तुमचे मतं सांगा. आम्ही जेवढं म्हणून यातली वैज्ञानिक मंडळी आहेत त्यांच्या सल्ल्याने जे योग्य करायचं आहे ते आम्ही करू. परंतु या सगळ्यामध्ये निश्चितपणे आपण शेवटी ट्रायल अँड एररनं काही गोष्टी करणार आहोत, त्यामुळे चुकाही होतील. पण आपण सगळ्यांनी एकत्र राहण्याची गरज आहे देश म्हणून. देश छोटा आहे डेन्मार्क खूप, म्हणजे आपल्या तुलनेत तर खूपच छोटा, म्हणजे काही जिल्ह्यांच्या एवढा. परंतु हे जे एक पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा असतो त्यातून लोक तुमचे होतात. तुम्ही लोकांना सोबत घेऊन पुढे गेलं पाहिजे. आणि मग काय होतं की मग हे दोषारोप, संशय, भीती या ज्या गोष्टी आहेत या कमी कमी होत जातात. आणि मग त्यातून काय होतं की त्यातून एक, मी जसं म्हटलं की नैतिकीकरणाची साथ येते. दोषारोपाच्या पुढची जी गोष्टी नैतिकीकरण म्हणजे काय की यू ट्राय टू मोरलाइज द थिंग्स. म्हणजे उदाहरणार्थ की पापच वाढलं, खूपच जगात पापच वाढलं होतं, माणसं तर काय, त्यानं तर देवानं काय करायचं, असं जे आपण सर्वसामान्य कुठली म्हातारी बाई म्हणेल याला म्हणतो आपण नैतिकीकरण. जसं डोनाल्ड ट्रम्पचे जे हे आहेत पॅस्टर किंवा फादर ज्याला म्हणू आपण, रॉबर्ट जेफरस, त्यांनी असं विचारलं की वेदर दिस इज द जजमेंट ऑफ द गॉड, करोना इज जजमेंट ऑफ द गॉड. हे त्यांनी तेच कुठली म्हातारी बाई खेडेगावातली म्हणेल तेच त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे इंग्रजीत बोललं म्हणजे काय फार छान असता असेल भाग नाही आहे, कळलं की नाही. आपल्याला अनेकदा असं वाटतं की विशिष्ट भाषेमध्ये बोललं की मनुष्य बुद्धिमान आहे, कळलं की नाही. तर भाषेचा काही संबंध नसतो. आणि तेच मुद्रिस नावाचा एक शियापंथीय धर्मगुरू आहे इराकचे, त्यांनी असं म्हटलं की चीनमध्ये का झालं हे वुहानमध्येच, तर चीन हा देश मुसलमानांना वाईट वागवतो म्हणून हे वुहानला झालं. असे सगळे बुद्धिमान लोक असतात सगळीकडे. तर यातून काय बेसिकली लक्षात घ्या, याच्यात गंमत काय असते सर्वसामान्य माणसाची. म्हणजे आता समजा सर, मी, पोरे सर, अजून काही मंडळी असतील, आपण डॉक्टर मंडळी तसे मॅडम आहेत, तर आपल्याला किमान मायक्रोब नावाची कल्पना माहीत आहे की सूक्ष्मजीव नावाची गोष्ट असते. देर इज अ मायक्रोस्कोप, हे डोळ्याने दिसत नाहीत आणि त्यात आपण बघू शकतो आणि तो असा दिसतो, त्याचं स्ट्रक्चर असं असं आहे, ही सेल वॉल आहे, हे अमुक आहे तमुक आहे. या गोष्टी या फक्त मुठभर डॉक्टरांच्या करताच्या गोष्टी आहेत. सर्वसामान्य माणसाला जे डोळ्याने दिसत नाही ते आचरत नाही. मग ते काय करतात, ठळक कारण काय आहे याचं, त्यांच्याकरता विशिष्ट समाज समूहाला, विशिष्ट माणसाला, विशिष्ट व्यक्तींना जबाबदार धरणं हे एका अर्थानं त्या इनव्हिजिबल मायक्रोबला एक रूप द्यायचा प्रकार असतो की नाही हे याच्यामुळे झालेलं आहे. तुम्ही जर म्हटलं ते दिसतच नाही त्याच्यामुळे झालं, ह्याला काय अर्थ आहे. त्यांना दिसलं पाहिजे, कारण ती समज असते, ती सर्वसामान्यपणे सामाजिक समज असते सगळ्यांची, आणि म्हणून त्यांना त्या गोष्टी गरजेच्या वाटतात आणि त्यातून ह्या गोष्टी सगळ्या होत राहतात. तर हे सगळं होत असताना मी जसं म्हटलं की हे पूर्वापार घडत आलेलं आहे, हे आज घडतं याच्यातला भाग नाही. आता त्यासोबत त्याच्यानंतरची जी पुढची गोष्ट आहे ती तिसरी जी साथ त्याच्यामध्ये असते, जी फिलिप स्ट्रॉंग म्हणतो, ती मात्र योग्य उपाययोजनांची आणि ॲडॅप्टिव्ह रिॲक्शनची असते. की पहिल्या दोन साथी गेल्या, द्वेष, संशय, या सगळ्या गोष्टी, दोषारोप, त्यातून मग लोकांना हळूहळू शहाणपण यायला लागतं की नाही आहे बरं का, हे आजार खरोखरच आहे, त्याचा काही कोणाचा काही संबंध नाही, तो असा पसरतो आणि आपण ही काळजी घेतली तर टाळता येतो, हे हळूहळू व्हायला लागतं. आणि मग तुम्ही टप्प्याटप्प्यानं त्या योग्य दिशेनं जाऊ लागतं. आणि मग आपण बघतो की बऱ्यापैकी लोक आता मास्क बांधतायत, बऱ्यापैकी लोक हात धुत आहेत, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या हळूहळू व्हायला लागतात. त्याच्यामुळे त्या ॲडॅप्टिव्ह रिॲक्शनची जी साथ आहे त्याच्याकडे आपण जातो, पण त्याच्या आधी या ज्या दोन साथी आहेत त्या खूप मोठ्या पसरतात आणि त्याच्यामध्ये खूप मोठी हानी होते. आता याच्यामध्ये दुसरी गोष्ट काय झालेली आहे की
अशा पद्धतीच्या साथी ज्या आहेत भीतीच्या, संशयाच्या, याची वाढ होत चाललेली आहे, कमी व्हायच्या ऐवजी. याचं कारण काय? याचं कारण असं की समजा 2003 साली सार्स नावाचं एक असंच पॅन्डेमिक येईल की असं वाटलं होतं, पण तो काही फार पसरला नाही, पण ती भीती होती. तो सुद्धा कोरोना व्हायरसच होता. तर तो जेव्हा आला तेव्हा 2003 साली संपूर्ण जगभरामध्ये अवघे 3 ते 5% लोक हे इंटरनेट वापरायचे. 3 ते 5% लोक. त्याच्यामुळे काय होतं की माहितीचा प्रसाराचा वेग फार कमी होता. 2020-21 जेव्हा हा आला, आज 57% लोक हे ऑनलाईन आहेत आणि रोज 10 लाख लोकांची त्याच्यावर भर पडते. रोज 10 लाख लोक नव्यानं येत आहेत, ऑनलाईन येत आहेत. आपल्याकडे खेडेगावात एक मन आहे, साहेब काय सांगायचं, अहो खरं चप्पल घालेपर्यंत खोटं पार गावाला वळसा घालून येते. खरं चप्पल घालेपर्यंत खोटं पार गावाला वळसा घालून येते. दॅट इज द स्पीड ऑफ द ट्रूथ अँड व्हॉट एव्हर यू कॉल फॉल्सहुड ऑर एनिथिंग एल्स. त्याच्यामुळं आता काय झालं, या इंटरनेटमुळं आणि सोशल मीडियामुळं त्या खोट्याचा वेग अजून वाढला आणि मग इतकं काही खोटं पसरू लागलं. त्याच्यामुळं काय झालं की भीती, संशय आणि ह्याची जी साथ आहे ती खूप मोठ्या वेगानं पसरू लागली. आज तुमच्याकडे काय आहे, तुमच्याकडे माध्यम आहे, तुमच्याकडे व्हिडिओ, तुमच्याकडे फोटो आहेत. बघा ना हे तुम्ही काय खोटं सांगतो काय, हे बघा ना, हे काय असं झालेलं आहे, तो थुंकतो त्या बिझनेसच्या अंगावर. हे सगळं जे आहे खरं कसं खोटं म्हणायचं, व्हिडिओ दिसतो तुम्हाला. परंतु आपण हे मान्यच करत नाही की सगळ्या गोष्टी मॅनिप्युलेट करणं शक्य आहे. यू कॅन मॅनिप्युलेट व्हिडिओज, यू कॅन मॅनिप्युलेट फोटोग्राफ्स, एनिथिंग. म्हणजे लिहिलेलं तर मॅनिप्युलेट करणं फारच सोपी गोष्ट आहे, पण फोटो आणि व्हिडिओ सुद्धा मॅनिप्युलेट करता येतात. त्यातला आवाज मॅनिप्युलेट करता येतो. हे सगळ्या गोष्टी आहेत आणि हे होत राहतं. आणि त्याच्यामुळे काय होतं, खोटं खूप वेगानं फिरतं आणि त्याच्यातून फार भयंकर मोठ्या प्रमाणावर ही भीतीची याची लाट सुरू होते आणि मग त्यातून फार भयंकर गोष्टी घडतात. मी तुम्हाला सांगतो की हे आज नव्हे, 1831 जेव्हा कॉलराचा मोठा उद्रेक झाला तेव्हा गरीब लोकांना असं वाटलं की हे जे जमीनदार आहेत ना, ह्यांचा कार्यक्रम आहे हा, ह्यांनी मुद्दाम आपल्याला मारण्याकरता हा कार्यक्रम केलेला आहे. आणि त्यांनी जमीनदाराच्या गड्यावर हल्ला केले. लिटरली हजारो जमीनदारांचे मुर्दे पाडले त्यांनी. आणि हे केवळ आत्ता घडलं असं, त्यावेळी घडलं असं नाही. आता 2008-9 जेव्हा हैती बेटावर कॉलराची साथ आली तेव्हा विशिष्ट लोकांनी जादूटोना, भानामती करून ही साथ आणलेली आहे म्हणून तिथं 100 लोकांचे मुर्दे पाडण्यात आले. ही घटना 2008-9 आहे हैती मधली. त्याच्यामुळं हा संशय, ही भीती, हा दोषारोप हा कोणत्या स्तराला जाऊ शकतो याचं फक्त एक उदाहरण आहे. आणि म्हणून आपण जेव्हा कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर असं जेव्हा आम्ही म्हणायचो तेव्हा केवळ मास्क बांधा, हात धुवा आणि इथपर्यंत आपण थांबलो नव्हतो. आपण 15 गोष्टींची यादी केली होती. त्याच्यामध्ये सोशल मीडिया जबाबदारीने हाताळा. कोणतीही गोष्ट जी तुमच्याकडे आलेली आहे त्याचा स्रोत पहा. हा बाबा, ही सांगलीमध्ये डॉक्टर पोरेंकडून आलेली आहे, तर डॉक्टर पोरे इथले डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर आहेत, तर स्रोत जो आहे तो अधिकृत आहे. त्याच्यामुळे हे खरं मानायला काही हरकत नाही. त्यामुळं मुळामध्ये माहिती कुठून येते आहे हे कळणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळं आपल्याकडे सध्या काय झालं की सध्या फॉरवर्ड करणे गोष्टी याचं ह्याची साथच आहे मोठीच्या मोठी. आणि म्हणून तज्ज्ञांनी याच्याकरता पण शब्द वापरलेला आहे की आपण ज्याला साथ म्हणतो त्याला म्हणतो, आपण म्हणतो एपिडेमिक, पण ही माहितीची साथ आहे, चुकीच्या माहितीची साथ म्हणून त्याला म्हणतो इन्फोडेमिक. इट इज इन्फोडेमिक. द इन्फोडेमिक इज पार्ट ऑफ द एपिडेमिक आणि इन्फोडेमिक इज ऍक्च्युअली मेकिंग एपिडेमिक मोर सिरियस अँड मोर सिव्हिअर. आणि म्हणून हे मला सांगायची गोष्ट काय लक्षात घ्या, तुमच्याशी चर्चा करताना मला डॉक्टरांनी काय करावं, नर्सेसने काय करावं चर्चा करण्याची अर्थ नाही. आपण काय करण्याची आवश्यकता आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून आणि हे लक्षात घ्या की ही गोष्ट जेव्हा मी बोलतोय तेव्हा ही गोष्ट केवळ पॅन्डेमिक पुरती उपलब्ध नाहीये अवलंबून, हे लक्षात घ्या तुम्ही. हे आपल्या एकूण जगण्यामध्ये माझ्याकडून जाणारा मेसेज जो आहे तो चुकीचा असता कामा नये. माझ्याकडून जाणारा मेसेज जो आहे त्याच्यामध्ये कुठलीही अफवा असता कामा नये याची मी काळजी घेतली पाहिजे. मी प्रत्येक वाक्याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि खातरजमा केली पाहिजे की हे खरं आहे किंवा कसं, तरच मी तो फॉरवर्ड करेन. या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला
चढदिशी संशय आला पाहिजे की अरे हे काहीतरी चुकीचं वाटतंय, आणि तुम्ही संबंधिताशी बोलून त्याची खात्री केली पाहिजे. आणि काही ज्यांना पाठवायचं त्यांना सांगितलं पाहिजे अरे तू पाठवतोयस हे चुकीचं आहे, हे असं नाहीये, तू खात्री कर, तू का पाठवतोयस. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी या अनेक अर्थानं आवश्यक आहेत. मी तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो, की मी जसं म्हटलं मगाशी मी बोललो की व्हायरस त्याचं रंगरूप बदलतो आणि व्हेरियंट नवे नवे येत आहेत, परंतु व्हायरस ही एक छोटी गोष्ट आहे. कोविडचा व्हायरस असेल, परंतु तुमच्या माझ्या मनामध्ये द्वेषाचे, वैमनस्याचे, विद्वेषाचे जे वेगवेगळे विषाणू जाणीवपूर्वक व्यवस्था पेरते आहे, त्याचाही विचार आपण करण्याची गरज आहे. तुम्ही लक्षात घ्या की काही पॅन्डेमिक्स या पद्धतीची ही या प्रत्यक्ष विषाणूपेक्षाही भयंकर असतात. आणि म्हणून आपल्याला हे बघितलं पाहिजे की विषाणू कोणतं रूप घेऊन येतो आहे. तेव्हा तो विषाणू फक्त कोरोना नाही आहे, तर असे असंख्य विषाणू जे तुमच्या माझ्या मनामध्ये येतात त्याच्याबद्दल आपण खात्री करण्याची गरज आहे. आणि आपलं सगळ्यांचं सामाजिक आरोग्य लक्षात घ्या. सामाजिक आरोग्य एक फार मोठी कल्पना आहे की तुम्हाला माझ्याबद्दल, मला तुमच्याबद्दल, सगळ्यांना एकमेकाबद्दल प्रेम वाटलं पाहिजे, आपुलकी वाटलं पाहिजे. आपण ह्या एका देशामध्ये, एका शहरामध्ये, एका राज्यामध्ये राहणारे लोक आहोत, आणि म्हणून तुमचं सुखदुःख हे माझं सुखदुःख आहे हे वाटणं जे आहे, तुम्ही कुठल्या जात धर्माचे पंथाचे असा तरी तुम्ही माझे आहात हे वाटणं जे आहे, याच्यामध्ये जर कुठली काही ढवळढवळ करत असेल तर आपण जसं म्हणतो ना की काय झालंय की त्या कॉम्प्युटरमध्ये विषाणू व्हायरस घुसलाय आणि त्यामुळे तो हँग झालेला आहे, आपली सिस्टीम हँग होऊ पाहते आहे. आणि म्हणून आपण प्रत्येकानं आपापल्या सिस्टीममध्ये अँटीव्हायरस पॅक अपडेट करणं ही काळाची गरज आहे, हे आपण ओळखलं पाहिजे. आणि जर ते आपण नाही ओळखलं तर आपल्यासारखे दुर्भाग्य आपणच राहू. लक्षात घ्या तुम्ही, आपण एका अत्यंत वाईट वळणावर उभे आहोत. आणि म्हणून या वळणावर आरोग्य या गोष्टीचं खूप मोठ्या स्वरूपामध्ये आपल्याला गोष्ट पाहण्याची गरज आहे. म्हणजे पुन्हा एकदा मी तुम्हाला विर्चूचं वाक्य सांगतो की तो सांगतो की मेडिसिन इज अ सोशल सायन्स. मेडिसिन हे काही केवळ सायन्स नाही, बेसिक सायन्स नाही. मेडिसिन इज अ सोशल सायन्स अँड द पॉलिटिक्स इज नथिंग बट मेडिसिन ॲट लार्ज. हे अख्खं पॉलिटिक्स जे आहे ते एका मोठ्या अर्थानं मेडिसिनच आहे. कारण तुम्ही काय करता, तुम्ही गरीब आहात, तुम्हाला काही सवलती देतो आपण, तुम्हाला घर बांधून देऊ एखाद्या आवास योजनेतून, तुम्हाला विहीर देऊ, तुम्हाला शिक्षणाकरता काही कर्ज अल्पदरामध्ये उपलब्ध करून देऊ. दीज आर ट्रीटमेंट, दीज आर द प्रिस्क्रिप्शन्स, दीज आर द प्रिस्क्रिप्शन्स फॉर युअर पॉवर्टी. त्याच्यामुळे एका अर्थानं संपूर्ण राजकारण आणि समाजकारण हे मोठ्या अर्थानं मेडिसिनच असते. लक्षात घ्या. त्याच्यामुळे या अर्थाने याच्याकडे पाहायला शिकूयात आपण. ते शिकलो तर आपल्याला त्यातनं काहीतरी फायदा होईल. म्हणजे हे 3 साथी जेव्हा मी तुम्हाला सांगतो तेव्हा शेवटच्या मुद्द्याकडे मी येताना मला हे सांगायचं की कोविड मास्टरनं तुम्हाला आणि मला काय शिकवलं आणि त्याच्या दिशेने आपल्याला जायचंय की नाही. त्यातला पहिला मुद्दा जसं मी तुम्हाला म्हणालो की जो आपण चर्चा केली ऑलरेडी, की तुम्ही लक्षात घ्या की आत्ता आरोग्य हा जो विषय आहे त्याची घटनात्मक तरतूद जी आहे, घटनेमध्ये आरोग्य हा राज्य सूचीमधला विषय आहे. आपल्याकडं सगळे विषय हे 3 सूचीमध्ये असतात घटनेमध्ये: राज्य सूची, केंद्रीय सूची आणि समन्वय एकत्रित म्हणजे सामायिक सूची. म्हणजे काही विषय फक्त राज्य बघतं, काही विषय केंद्र बघतं, काही विषय हे सामायिक दोन्ही पण बघतात. आत्ता तो राज्य सूचीमध्ये आहे. तुम्हाला मी गंमत सांगतो की जेव्हा घटना निर्मितीची प्रक्रिया सुरू होती तेव्हा HV कामत नावाचे जे घटना तज्ज्ञ आहेत त्यांनी अशी विनंती केली होती की आरोग्य हा विषय जो आहे तो खरं म्हणजे सामायिक सूचीमध्ये पाहिजे, केंद्र आणि राज्यानं दोघींनी त्याच्याकडे बघण्याची गरज आहे. आणि त्यांनी एक शब्द वापरला तो फार इंटरेस्टिंग आहे. ते म्हणाले की पब्लिक हेल्थ इज द सिंड्रेला ऑफ द कॅबिनेट. त्यांचं वाक्य आहे. आता सिंड्रेलाची गोष्ट अनेकांना माहीत नसेल, पण सिंड्रेला म्हणजे एक सावत्र मुलगी, म्हणजे जिची आई गेलेली आहे आणि ती सावत्र मुलगी, म्हणून तिला सावत्रपणे कसं वागवतो आपण सावत्र मुलीला, तसं आरोग्य ही सावत्र मुलगी आहे असं ते म्हणाले. तुम्ही सांगा मला, आपण इतक्या वेळा निवडणुकीला मतदान करतो आणि सरकार तयार होताना बघत असतो. आपण अनेकदा वेगवेगळ्या पक्षांचे लोक एकत्र येऊन 2-3 पक्षाचं सरकार तयार होतं. कधी 2 पक्ष असतात, कधी 3 पक्ष असतात. आणि मग त्या पक्षामध्ये कुणाला कुठलं खातं द्यायचं याच्यावरनं भांडणं सुरू होतात. तुम्ही कधी असं ऐकलंय आरोग्यकरता भांडणं झाली म्हणून? नाही, आम्हाला आरोग्यच पाहिजे, आरोग्य केल्याशिवाय आम्ही येणारच नाही याच्यामध्ये, असं कोणी म्हणतंय? का म्हणत नाही बाबा? का म्हणत नाही?
लोक महसूल करता भांडतात, महसूल नगरविकास करता भांडतात, लोक होम करता भांडतात, पण बांधकाम करता भांडतात. वाय नॉट फॉर पब्लिक हेल्थ? समजून घेतलं आपल्याला कळतच ना ते की कशा करता भांडतात ते. आणि म्हणून गरज ही आहे की सार्वजनिक आरोग्य हा जर महत्वाचा विषय ठरायचा असेल तर तो मुळात तुम्हाला आणि मला वाटला पाहिजे. तुम्हाला आणि मला आमच्या नेत्यांना सांगता आलं पाहिजे, पक्षांना सांगता आलं पाहिजे की नाही, तुमच्या मॅनिफेस्टोमध्ये, तुमच्या जाहीरनाम्यामध्ये आरोग्य हा विषय महत्वाचा असला पाहिजे. तुम्ही आरोग्य करता काय करणार विचार सांगा. गरज सर्व वैद्य मरो हे विसरलं पाहिजे आपल्याला. आणि इथल्या सर्वसामान्य माणसाला कशा पद्धतीने आरोग्य व्यवस्था सुविधा मिळतील याचा विचार जर तुम्ही केला नाही तर येणारा काळ हा अजून भयंकर असणार, लक्षात घ्या. म्हणजे हे पॅन्डेमिक आले, आता क्लायमेट चेंज नावाची जी गोष्ट आहे तिला सगळं उद्ध्वस्त होत चाललेलं आहे. माझ्या दुर्दैवानं क्लायमेट चेंज आणि ह्युमन हेल्थ नावाचा जो एक नवीन प्रोग्राम आहे त्याचाही नोडल ऑफिसर मीच आहे राज्याचा. आणि फार विचित्र अवस्था आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही नसार मागणार हे तर तुम्हाला स्वतःहून कोणी देणार नाहीये. मग तुम्हाला जे काही बाकीच्या गोष्टी खेळायच्या आहेत ते खेळत राहा बाबांनो. माईक आहे, भोंगे आहेत, काय चालले ते चालू द्या. तुम्हाला आरोग्य मागायचं नसेल, तुम्हाला एज्युकेशन मागायचं नसेल, सोडून द्या विषय. प्रश्न असा आहे की मी 4 पैसे खर्च करू शकतो ऍडमिट होण्याकरता, मला किंवा माझ्या बायको पोरांकरता, तुम्ही करू शकता. माझ्याकडे काम करणारी मोलकरीण किंवा रस्त्यावर काम करणारा मजूर त्यांना काय करायचं हा माझ्याकडचा प्रश्न आहे. त्यांना हे पैसे कुठं आणायचे आहेत? तुमच्या शाळांच्या, तुमच्या लोअर केजी आणि अप्पर केजीच्या फीज ज्या आहेत त्या लाखाच्या घरात चालल्या. तुमची माझी मुलं शिकतील, त्या पोरांनी कसे कुठे शिकायचं आहे? आणि म्हणून आरोग्याने शिक्षण हे जेवढं म्हणून पब्लिक ओनरशिप त्याची सरकारची जेवढी असेल तेवढं ते सर्वसामान्य माणसाकरता चांगलं आहे. आणि म्हणून पब्लिक हेल्थ, पब्लिक एज्युकेशन सिस्टम टिकल्या पाहिजे त्याच्याकरता आपल्याला भांडवल हा त्यातला पहिला मुद्दा आहे. आणि हे तुम्हाला मला कळणार का? त्याच्याकरता माझ्या पातळीवर मी हे काम करणार का? त्यातला मुद्दा. अदरवाईज काय का इथं कोणतरी येतं, रोज कोणतरी बोलणार, आपण ऐकतो बाबा छान छान मस्तच, आणि आपण परत घरी जाऊ, गोष्टी चालू राहतात. परंतु मला नेहमी असं वाटतं की आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे ही, कारण हा शेवटी सामूहिक जबाबदारीचा भाग आहे. कोणी एकटा माणूस काय करू शकत नसतो. आपल्याकडे सगळ्यात मोठी गोष्ट ती आहे की कोणीतरी आपल्याला असं वाटतं की हा क्षय व्यक्ती आहे ना, ह्या बास संपला विषय, ते सगळं करणार. अरे साधी क्रिकेटची मॅच सुद्धा एकटा विराट कोहली जिंकू शकत नाही. देर इज अ टीम. त्याच्यामुळे तुमच्याशिवाय, तुमच्या माझ्या सगळ्या एकत्र आल्याशिवाय जगातला कुठलाही माणूस काही करू शकत नसतो. आणि म्हणून ती आपण समजून घ्यायची गरज आहे. क्रमांक 1. क्रमांक 2 असा आहे की तुम्ही लक्षात घ्या, या सगळ्यामध्ये जसं मी आत्ता म्हणालो की याच्यामध्ये 2-3 गोष्टी ज्या आहेत त्या वरवर पाहता तुम्हाला असं वाटेल की याचा आणि आरोग्याचा काय संबंध आहे, पण त्या आरोग्याच्या गोष्टी आहेत. यातली एक गोष्ट आहे ती आहे पब्लिक ट्रान्सपोर्ट. आता क्लायमेट चेंजचे जे विषय सगळे चाललेले आहेत, आपण इतक्या मोठ्या प्रमाणावर फॉसिल फ्यूल वापरतो आहोत, डिझेल आणि पेट्रोल. किमती तर वाढल्या तरीही काही त्याचा हे होता याच्यातला भाग नाहीये. त्याच्यामुळं आपलं एकूणच जगणं, आपलं शेतीमधलं अन्नधान्य उत्पादन याच्यावर फार मोठा परिणाम होणार आहे. आणि म्हणून पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगला होणं ही तुमची माझी हक्काची गोष्ट तो झाला पाहिजे. आपापल्या गाड्या आपण ठेवणं आणि त्या वापरणं ही ठीक आहे, आपली श्रीमंती आणि आपल्या याच्याकरता हरकत नाही, परंतु तो उपाय नाहीये हे तुम्ही लक्षात घ्या. आज पुण्यामध्ये जेव्हा आम्ही माहिती घेतो तेव्हा 100 मधले फक्त 18% लोक सिटी बसचा वापर करतात आणि उरलेले 82% लोक जे आहेत ते आपापल्या गाड्या वापरतात. अशा शहरांच्या मध्ये काय होईल? तुम्हाला फक्त उदाहरण सांगतो एक मित्रांनो, की बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष असताना त्यांनी 3 दिवस दिल्लीला व्हिजिट केली. 3 दिवस ही वॉज ऑन द व्हिजिट टू इंडिया. आणि अमेरिकेच्या पेपरांनी ही बातमी छापली की बराक ओबामांनी आपले 3 दिवस दिल्लीमध्ये काढल्यामुळे त्यांचं एकूण आयुर्मान हे 8 तास 32 मिनिटांनी कमी झालं आहे. का तर दिल्लीमध्ये एवढं पोल्युशन आहे की तिथं 3 दिवस माणूस राहिला तर त्याचं इतक्या तासानं त्याचं आयुर्मान कमी होतं. मी म्हटलं व्हॉट अबाउट द पीपल हु आर रिसाइडिंग इन दिल्ली इटसेल्फ. मग त्यांना ती काळजी की आपला ओबामा तिथं गेला 3 दिवसाकरता ही अवस्था आहे, पण तो दिल्लीत राहतो तर काय करायचं? माझे असंख्य मित्र दिल्लीमध्ये काम करतात आजही. याचा विचार आपण करणार की नाही? आणि म्हणून पब्लिक ट्रान्सपोर्ट ही महत्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. तीच गोष्ट दुसरी तुम्हाला मी सांगतो की जी पुन्हा तुम्हाला असं वाटेल की याचा आरोग्याचा काही संबंध नाही, ती आहे अफोर्डेबल हाऊसिंग, परवडणारी घरं. सुकेतू मेहता नावाचा एक खूप मोठा लेखक आहे जो अमेरिकेमध्ये असतो.
त्यानं न्यूयॉर्कच्या अनुषंगानं एक लिहिलेलं पुस्तक आहे, त्याच्यात तो असं म्हणतो की न्यूयॉर्क शहरासमोरचा आजचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आतंकवाद नाहीये, तो आहे परवडणारी घरे. तुम्ही आता पाहिलं कोविड कुठं कुठं झाला? मुंबईत झाला, पुण्यात झाला, जास्त नागपूरला झाला. ज्या ज्या ठिकाणी लोकसंख्येची घनता जास्त आहे आणि त्यात तुम्ही जर गेला तर कुठं झाला? धारावीत झाला, आमच्याकडे गणेश मळ्यात झाला, सहकार वसाहतीत झाला, जिथे तर पण झोपडपट्टी आहे, लोक दाटवटीने राहतायत, तिथे तिथं झाला. याचा अर्थ लक्षात घ्या की तुम्ही ज्या घरात राहता ते घर आणि आरोग्याचा काही संबंध आहे. आपल्याकडे टीबीचं प्रमाण दर लाख लोकसंख्ये पाठीमाग साधारणपणे 200 रुग्ण असतात टीबीचे सरासरी आपल्या एकूण समाजामध्ये. पण जेव्हा तुम्ही मुंबईमधल्या धारावीमध्ये किंवा झोपडपट्टीत जाता तेव्हा हे प्रमाण हे लाखा पाठीमाग 565 होतं. 200 वरनं 565 का होतं? याचा अर्थ तुमचं घर आणि आरोग्याचा संबंध आहे. त्याच्यामुळं तुम्ही तुमची घरं आणि ती घरं देणारी जी योजना आहे ती तुमच्या सो कॉल्ड बिल्डरांच्या गाड्यात बांधून चालणार नाही. त्याच्यामध्ये शासनाला काहीतरी इंटरफेअर करावं लागेल आणि सर्वसामान्य माणसाला परवडणाऱ्या भावामध्ये घर कसं मिळेल याचा संबंध आरोग्याची आहे. हे जर तुम्हाला कळलं नाही फारच चांगलं आहे. तेच तर आम्हाला हवं आहे की तुम्हाला कळू नये. कळलं की नाही? तुम्हाला या गोष्टी कळू नयेत हेच तर लोकांना हवं आहे. त्याच्यामुळे ही त्यातली महत्वाची गोष्ट आहे. आणि सगळ्यात शेवटी मित्रांनो, शेवटाकडे जाताना मी तुम्हाला सांगतोय की वुहानमध्ये जेव्हा कोविड सुरू झाला, तेव्हा आपण त्याला नॉवेल कोरोना व्हायरस म्हणत होतो, तेव्हा एका डॉक्टरनं ते पहिल्यांदा सांगितलं. ही वॉज अन ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट वर्किंग इन वुहान हॉस्पिटल. त्याचं नाव होतं ली विन लियांग. त्यानं त्याच्या व्हॉट्सअपवर, तिथं व्हॉट्सअप नाहीये, तिथं WeChat नावाचं वेगळं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे चीनमध्ये, त्याच्यावर त्यानं लिहिलं की माझ्याकडं 7 पेशंट न्यूमोनियाचे ऍडमिट आहेत आणि हा वेगळाच विषाणू वाटतोय मला आणि मला असं वाटतंय की हा सार्स आहे, सार्ससारखं चित्र आहे सगळं आणि याचा संबंध हा वुहानच्या लाईव्ह मार्केटशी म्हणजे तर मटन मांस मिळतं त्याच्याशी असावा, कारण हे 7 लोक तिथं गेलेले होते मागच्या 15 दिवसामध्ये. त्याच्यामुळं आपण एकमेकांची काळजी घेऊयात, मला नवीन एका विषाणूची भीती वाटते आहे, हे त्यानं लिहिलं. आणि तिथल्या पोलिसांनी त्याच्यावर खटला भरला की यानं अफवा पसरवली म्हणून. त्याला तिथं जावं लागलं पोलीस स्टेशनला. तिथं त्यानं अंगठा केला, सही केली आणि मी याच्या पुढे असं काही मूर्खपणा करणार नाही असं त्यानं लिहून दिलं. परंतु ली वुन लिहाननं जे केलं होतं तो मूर्खपणा नव्हता, हे काही दिवसात अख्ख्या जगाला कळून चुकलं की त्यानं उलट पक्षी खूप चांगल्या पद्धतीनं सगळ्या जगाला एक सल्ला दिला होता. त्यानं अलर्ट केलं होतं की अरे सावध व्हा, असा काहीतरी आजार येतो आहे. दुर्दैवानं मित्रांनो, ली विन लिहानला सुद्धा कोविड झाला आणि त्यात तो गेला, त्याचा मृत्यू झाला. अवघा 35 वर्षाचा मुलगा, ज्याचं नुकतं लग्न झालं होतं, त्याची बायको गरोदर होती आणि तो गेला. तो जाण्यापूर्वी त्याच्या WeChatवरचं शेवटचं जे वाक्य जे त्यानं पोस्ट केलं होतं ते तुमच्या आणि माझ्याकरता धडा आहे. त्यानं असं लिहिलं होतं की कोणत्याही देशामध्ये केवळ एकच एक आवाज असता कामा नये. तिथं प्रत्येक मताला, प्रत्येक गोष्टीचं ऐकून घेतलं गेलं पाहिजे आणि सार्वजनिक सत्तेनं लोकांच्या लहानसहान गोष्टीमध्ये फार इंटरफेअर करण्याची गरज नाही, तरच हे जग अधिक सुंदर होईल. आपल्याला हे कळण्याची गरज आहे, कारण आपल्याला हे चांगलं माहित आहे की एकम सत विप्रा बहुधा वदंती, परंतु आपण ह्या विप्रांना वेगवेगळं वधवून द्यायला आता तयार नाही आहोत. मला असं वाटतं की ती फार गरजेची गोष्ट आहे. म्हणजे मुराकामी नावाचा जो सुप्रसिद्ध लेखक आहे त्याचं काफका ॲट द शोर नावाची गाजलेली कादंबरी आहे. त्यातलं एक वाक्य आहे की वेन वी कम आउट ऑफ द स्टॉर्म वी डू नॉट बी द सेम that have entered in the storm and that is what the storm is all about. आपण वादळातून जेव्हा बाहेर पडतो तेव्हा वादळातून शिरणारे आणि वादळातून बाहेर पडणारे आपण हे एकसारखे नसतो. वादळाचा तोच अर्थ असतो. कोविडचं वादळ तुम्हाला कळलंय का? ते कळावं एवढीच इच्छा आहे. धन्यवाद.